हरे कृष्णा. भगवद्गीता अध्याय 18 श्लोक क्रमांक 23 आणि पुढे. ठीक आहे, आपण सुरू करूया. श्लोक क्रमांक 23, 18वा अध्याय, मोक्ष संन्यास योग. श्लोक 23, नियतं संगरहितं रागद्वेषाता कृतं अफल प्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. आता इथून सुरू होईल सात्विक कर्म, सत्वगुणातील कर्म, रजोगुणातील कर्म, तमोगुणातील कर्म. हे या ठिकाणी सुरू आहे. कुठलं कार्य? अनुवाद. जे कर्म नेमलेले आहे व आसक्तीशिवाय केले जाते, जे राग द्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. सात्विक कर्म काय आहे हे भगवंत या ठिकाणी स्पष्ट करून सांगत आहे. तात्पर्य प्रभुपादांनी कधी समजावून सांगितलं. विभिन्न वर्ण व आश्रमावर आधारित शास्त्रांतील नियत कर्मे जी निष्काम भावनेने अथवा स्वामित्वाच्या अधिकाराशिवाय राग द्वेष भावरहित भगवंतांना प्रसन्न करण्याकरता व आत्मतृप्तीचा हेतू न ठेवता कृष्ण भावनेत केली जातात, त्यांना सात्विक कर्म म्हणतात. कुठली कर्मे? आपल्या आपल्या वर्ण आणि आश्रमानुसार. आता किती वर्ण आहे, किती आश्रम आहेत? चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुण कर्म विभागशः. संदर्भ कुठे जोडला आपण? गीतेशीच. 4 वर्ण आहे, 4 आश्रम आहेत. कुठले 4 वर्ण आहेत? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे झाले आश्रम. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम. ज्याने आश्रय घेतलेला आहे आणि जो आश्रमात म्हणजे राहतो, आश्रय घेऊन त्या ठिकाणी राहतो, संघात राहतो, त्याला म्हणता येईल आश्रम. त्या ठिकाणी वर्ण आहे आश्रमावर, असे जे कर्म आहेत. आता गृहस्थाचं कर्तव्य काय आहेत? पती पत्नी मुलं बाळ त्यांना सामान्य घर पाहिजे आधी. आहे ना, सर्वांकडे स्वतःचं घर आहे ना, का भाड्याचं घर चालू आहे? गृहस्थ स्वतःचं घर पाहिजे, त्यामध्ये स्थिर म्हणजेच उपजीविकेची काहीतरी सुविधा झाली पाहिजे, स्थिर पाहिजे थोडासा. नंतर पैशाची अडचण आहे, कर्ज आहे, भाड्याचं घर आहे, टांगती तलवार. गृहस्थ थोडंसं ते अवघड जातो आश्रम. तर या गोष्टी महत्वाच्या. गृहस्थ. नंतर वानप्रस्थ, वनात जायची तयारी केली पाहिजे, रिटायरमेंट लाईफ. 51, 52 वनात जायची तयारी केली पाहिजे, नाहीतर घरीच आहे आपण. नाही, इथे हळूहळू आपण आपलं मन तरी वन. कुठलं वन आहे ते? वृंदावन. तर ते वनात आपण 12 वन, त्या वनात जायची तयारी केली पाहिजे हळूहळू. कमीत कमी मानसिक तरी आपलं मन त्या वनात पोहोचवलं पाहिजे, चिंतन हळूहळू वाढवलं पाहिजे त्या वनाबद्दल, वृंदावनाबद्दल. नंतर वानप्रस्थ झालं. संन्यास. संन्यास म्हणजे काय वाचलं आपण काल? झालं काम्यानाम कर्मणा न्यासम. तर त्यांनी काम्यानाम न्यासम म्हणजे काम्य म्हणजे इतर कार्य सोडून द्यायचं आणि संन्यास त्याग करायचा. मग आता ब्रह्मचारी म्हणजे चरवण करायचं, अध्ययन, विद्यार्थी दशा, श्रवण करायचं, वाचन करायचं, ध्यान करायचं, थोडं त्यात सखोलमध्ये डीप मध्ये जायचं, चिंतन करणं आवश्यक आहे ब्रह्मचारी जीवनामध्ये. विद्यार्थी जीवनामध्ये विद्यार्थ्याचं कामच आहे. विद्याचा अर्थ म्हणजेच विद्यार्थी. तर आपल्याला जे काही दिलेलं आहे, गृहस्थाने गृहस्थासारखं राहिलं पाहिजेत, स्त्रियांनी स्त्रियासारखं राहिलं पाहिजेत, पुरुषांनी पुरुषासारखं राहिलं पाहिजे. नाहीतर पुरुष मोठे केस वाढवत आहेत, स्त्रिया बॉबकट करतायत. योग्य आहे का ते? नाही. पुरुष घरीच बसला आहेत आणि स्त्रिया कामावर चाललेल्या आहेत. चालेल काय हे? नाही. म्हणजे जसं आपल्या आपल्या वर्ण आणि आश्रमानुसार कार्य करणं आवश्यक आहे. मग ते पण कसं? मग स्वामित्वाचं नाही. हे मुलं माझी आहेत, घर माझं आहे, हे सगळं माझं आहे, शून्यातून कमवलं मी, माझ्या मेहनतीने करून दाखवलंय मी, वडिलांनी काही दिलं नाही मला, सासऱ्याने काही दिलं नाही, माझ्या बळावरती हिमतीवरती मी सर्व घर बांधलंय, प्रॉपर्टी केली, माझं जीवावरती ओझ. आपलं माझं काय आहे?
विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे जे मुलं बाळ जे आहेत आपले, ते कोणाचे आहेत? भगवंतांनी आपल्याला दिलेले आहेत काही काळासाठी. पत्नी, मुलं बाळ, आपल्याला संसार नीट चालण्यासाठी ती व्यवस्था करून दिलेली आहे. आपल्या इच्छापूर्तीसाठी, स्वयंपाक करण्यासाठी, काही गोष्टींसाठी. तर ते म्हणजे स्वामित्व नको. आपण ती इच्छा केली म्हणून भगवंताने आपल्याला या पृथ्वीतलावरती पाठवलं का? तुला स्वामी बनायचं का? मग बन तिकडे स्वामी. तू स्वामी आणि तुझी घरची स्वामिनी. तर स्वामी स्वामिनी मग ते एकमेकाला दाखवतात कोण स्वामी आहे. मग ते कधी कधी स्वामिनी स्वामी सारखी वागते आणि स्वामी स्वामिनी सारखा वागतो. असं होतं कधी कधी. अधिकार कोणाचा चालतो? तो स्वामी आहे. आणि म्हणून आपला काय अधिकार नको. कर्मण्य वा अधिकार असते मा फलेशु कदाचन. त्या ठिकाणी पहा, अधिकाराशिवाय स्वामित्वाचा अधिकार नको, राग द्वेष नको. याने बोलवलं, असं झालं, दुःख आलं, सुख आलं, राग द्वेष काही नाही. नंतर भगवंतांना प्रसन्न करण्याकरता, फॉर द प्लेजर ऑफ द लॉर्ड, है ना, प्लीजिंग, नॉट फॉर प्रूव्हिंग. प्रूव्हिंग म्हणजे सिद्ध करणं, दिखावासाठी नाही, तर प्रसन्नतेसाठी आहे. देखावा पाहिजे, प्रसन्नता. प्लीजिंग, भगवंतांच्या प्रसन्न करायचं आहे, गुरूंना प्रसन्न करायचं आहे, वैष्णवांना प्रसन्न करायचं आहे. दाखवायचं नाही, हा मी 10 वैष्णवांना आज भोजन दिलं, मी एवढं डोनेशन दिलं. दाखवायचं नाही, त्या पंख्यावरती माझं नाव आहे ना. असं कधी कधी लोक दाखवतात. पंखा फिरतोय, बंद करा बंद करा, माझं नाव दिसत नाहीये. गरम होतंय, त्या पंख्याचा उपयोग काय? नाही, डोनेशन मी दिलं, मग नाव, पंखा जर फिरला तर माझं नाव दिसणार नाही, मग काय फायदा? मग ते लोक शहर येतील, अरे बापरे, कशाला पंखे लावून तुम्ही पंखे लावत नाहीये, बसवले असून सुद्धा. नाही नाही, आमचं नाव दिसलं पाहिजे. डोनर काय म्हणतो? मी दिला पंखा, माझं नाव दिसलं पाहिजे. नाही, असं नाही. म्हणजे अधिकार नाही, स्वामित्व नाही, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी. तेरा तुझको अर्पण, क्या लागे है मेरा, तो दिव्याचा अर्थ आहे. भगवंतांना या गोष्टी भगवंतांना अर्पण करायच्या आहेत, आपलं काही नाही. आणि त्याला सात्विक कर्म म्हणतात. आत्मतृप्तीचा हेतू न ठेवता कृष्णेंद्रिय प्रीती, है ना, समजलं? आत्मेंद्रिय वांछा नाही, इच्छा नाही, तर ते काम होईल. भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी ते प्रेम धरे नाम. म्हणजे आत्मतृप्तीसाठी नाही, तर कृष्ण भावनेत केली जातात, त्यांना सात्विक कर्म म्हणतात. आणि असं म्हटलं आहे, सात्विक कर्म हे आणि कृष्ण भावना यांचा मेल बसतो, सांगड. म्हणजे कृष्ण भावनेत येण्यासाठी सात्विक कर्म आवश्यक आहे, ती पण एक पायरी आहे. सात्विक कर्म का गरज आहे? तर त्या काय होतं, आपल्याला कृष्ण भावनेमध्ये सोपे जातात सर्व गोष्टी करणं. म्हणून आपल्या गोष्टी बघा, खाणं पिणं सर्व सात्विक असणं आवश्यक आहे. आता कुठलं भोजन सात्विक आहे? पुन्हा 17वा अध्याय. कुठलं दान सात्विक आहे? 17वा अध्याय. कुठला त्याग सात्विक आहे? 17वा अध्याय. यज्ञ वगैरे सात्विक आहे, सर्व गोष्टी मागे चर्चा झालेली आहे. इथं कर्मवृक्ष चालू आहे आपला. समजलं? पुढचा श्लोक 24. यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः क्रियते बहुलायासं तद्राजसं उदाहृतम्. परंतु फलाशेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते व जे मिथ्या अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते ते रजोगुणी कर्म होय. म्हणजे सत्वगुणापेक्षा थोडस खालच्या स्तरावरती रजोगुणी काय आहे ते म्हटलं आहे. फळाची इच्छा, की आता मी डोनेशन दिलं आहे, माझं नाव घेतील, मला बक्षीस देतील, या बदल्यात माझा गुणगान करतील, वाहवा करतील, या रावजी बसा भाऊजी, असं 3G 4G 5G 6G असं नाही, असं मला म्हणतील म्हणून डोनेशन देतो, तो उद्देश नको. म्हणजे स्वार्थ उद्देश नको त्या पाठीमागे, निष्काम सकाम नको. पुढे आणि एकदम कष्ट करून फार त्रास होतोय आपल्याला देताना, प्रभूजी हे घ्या 1000 रुपये, नाही माझ्याकडे संपत्ती आहे, पतीमध्ये का कशाला द्यायची गरज आहे. म्हणजे असं जे ते आहे त्रास होता कामा नये.
पत्नीला विचारून थोडंसं कधी कधी आवश्यक आहे, किंवा मग दिलं डोनेशन ते सांगायचं पण नाही. म्हणजे उजव्या हाताचं दान डाव्या हाताला समजता कामा नये असं म्हटलंय. किंवा मग घरी सांगून दिलं तर नाही तर भांडणं होणार नाही. नित्य अहंकारयुक्त बुद्धीने, आणि अहंकार पण नको की नाही मी दिलाय, त्यांनी काय दिलं लगेच आपण चेक करतो. त्या याने किती दिलंय आपल्या दुसऱ्या भक्ताने, त्याने दिलं पूर्वी 551, ठीक आहे माझे 651 घ्या. म्हणजे अशी भावना नको. ते नाहीतर रजोगुणी म्हणता येईल. ते डोनेशन आहे, दान आहे, पण ते रजोगुणी असं कर्म म्हणता येईल. अहंकार नको समजा, काही नाही. त्याने असं केलं का मी पण चांगलं काम करतो, अशा प्रकारे ते रजोगुणी आहे. आता सत्वगुणी झालं, रजोगुणी, आता तमगुणी. अनुबंधम क्षयम हिंसाम अनपेक्ष च पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तत् तामसमुच्यते. स्पष्ट बा. जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशांची अवहेलना करून व भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरता केले जाते, त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात. काय उदाहरणं आहेत ना, ते यज्ञ पाहिलं आपण. त्याचं कर्म समजा इतरांना त्रास, आपलं मांस त्या यज्ञात टाकायचं, किंवा आपण त्या बायका पायावर उभं राहायचं, हाडाची काढं होणार, आणि त्यातनं मग आपल्याला काही वज्र वगैरे प्राप्त झालं, त्याने इतरांना त्रास द्यायचा. प्रभा सांगतात, आपल्या देशातील सरकारला किंवा भगवंतांनी नियुक्त केलेल्या दूतांना, ज्यांना यमदूत असे म्हणतात, आपल्या कर्माचा जमा खर्च दाखवावा लागतो. बघा स्पष्ट प्रभाताने सांगितलंय की आपला जमा खर्च लेखा जोखा, जैसी करणी वैसी भरणी. जसं पेराल तसं उगवेल. हा जमा खर्च आपल्याला दाखवावा लागतो. बेजबाबदारीने केलेले कर्म नाशाला कारणीभूत होते, कारण त्यामुळे शास्त्रातील नियत आदेशांचा भंग होतो. असे कर्म प्राय हिंसात्मक असते व ते इतर जीवांना पीडदायक होते. असे बेजबाबदार कर्म स्वतःच्याच अनुभवावरून आधारून केले जाते, यालाच मोह म्हणतात. अशी सारी मोहग्रस्त कर्मे तमोगुणांमुळे उत्पन्न होतात. तमोगुण काय आहेत? बेजबाबदारपणा. विद्यार्थी आहे पण अभ्यास करत नाही. समजा एखादी शिक्षक आहेत पण शिकवत नाही, किंवा एखादी गृहिणी आहे पण ऑनलाईन मागवते सर्व गोष्टी, स्विगी, झोमॅटो, मॅकडोनाल्ड. असं नाही. जे आपलं आपलं कर्म आहे बेजबाबदारपणे करायचं नाही. नाहीतर आपल्याला जमा खर्च दाखवा लागतो. आणि मग ते कोण दाखवतं? चित्रगुप्त. जे गुप्तरित्या चित्र काढतात त्याला म्हणतात चित्रगुप्त. आणि सर्व ते दाखवतात, बघा याने असं असं केलेलं आहे, इथं जमा झालेलं आहे, इथं खर्च झालेला आहे, इथं बेजबाबदारपणे वागलेलं आहे, इथं हे कार्य केलेलं आहे. मग सर्व लेखाजोखा ते चित्रगुप्त दाखवतात. त्याचं नावच आहे गुप्त चित्र. अशा प्रकारे हे जे कर्म आहे हिंसात्मक, इतरांना हिंसा, जाळपोळ, नुकसान, त्रास देणं, स्वतःलाही त्रास, इतरांनाही त्रास, अशा प्रकारे त्याला म्हणतात तामसिक कर्म. ते नुकसानदायक आहे. पुढे समजलं? सात्विक, राजसिक आणि तामसिक. आता पुढे आपण पाहूया. आता 26 पासून येईल सत्कर्ता. आता हे झाले कर्म, आता येईल कर्ता. माहिती ना, कर्म, कर्ता, क्रियापद. मराठी शिकला असाल तुम्ही. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, SVB आहे ना, माहिती असेल तुम्हाला. कर्ता, क्रियापद, क्रियाविशेषण, या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे हळूहळू. आता झालं कर्म, आता आहे कर्ता. सत्वगुणी कर्ता, रजोगुणी कर्ता आणि तमोगुणी कर्ता. चालेल? काही लोक म्हणता आम्हाला ना, काही न करता पोट भरता, असं पण कधी कधी वाक्य वापरलं जातं. पण त्यांना माहित नाही सुख करता दुःख हरता ते भगवंत सगळं काही करता आहे. करता करविता तूच आहे भगवंता. लोक कधी म्हणतात काही न करता हे पोट भरता. अशा प्रकारे ते लोकांना कळत नाही, त्यांना उमजत नाही ते. असे करता कसे सात्विक आहेत, कसे तामसिक, कसे राजसिक आहे बघा बरं. 26वा श्लोक. मुक्त संगो नहम वादी धृत्युत्साहम न्विता सिद्ध्य सिद्ध्योर निर्विकार कर्ता सात्विक उच्यते. म्हणजे बा उत्साह,
त्याच्यामुळे धृती, निर्धार, उत्साह, समन्वित, योग्य प्रकारे निर्धार आणि उत्साह. जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता कारणम गुणसंगस्य, आठवतंय? त्या कारण गुणसंग न करता मिथ्या अहंकार विना निश्चयाने उत्साहाने यशापयशामुळे विचलित न होता आपले कर्म करतो त्याला सात्विक कर्ता असे म्हटले जाते. कुठल्या श्लोकाला रेफरन्स येतील आपल्याला? उपदेशामृत. काय श्लोक आहे आठवतंय का? पाठ झाला की नाही? उत्साह निश्चयात धैर्यात तत्तत् कर्म प्रवर्तनात संगत्यागा सतो वृत्ती षड्भिर्भक्ती प्रसिद्धती. आठवतं का नाही? पुढे पाठ, मागे सरसपाठ, पुढे कोळपाठ, मागे गोनपाठ. पोळ्या करायच्या, खायच्या, झोपायच्या गोनपाठावरती. असं नको. आपल्याला आठवलं पाहिजे या गोष्टी. संदर्भ लगेच जोडायचा आपण. उत्साह म्हटलं की लगेच निश्चय म्हटला की आठवायला पाहिजे श्लोक. उत्साह आणि निश्चय, त्याला धैर्याची पण गरज असते. त्याचा करता बघा, प्रभुपादांनी थोडक्यात सांगितलं आहे. कृष्ण भावनावाईत मनुष्य नेहमी प्राकृतिक गुणांच्या पलीकडे असतो. म्हणजे पहा, 3 गुणांच्या पलीकडे. का? तो नियमाचं पालन करतो, शास्त्रांचं. आणि शास्त्र हे 3 गुणांच्या पलीकडे आहे. भगवंतांपासून शास्त्र आलेले आहेत. शास्त्रम तू साक्षात धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम. धर्म हे भगवंतांपासून आले आहेत. भगवंत 3 गुणांच्या पलीकडे आहेत, म्हणून शास्त्र पण 3 गुणांच्या पलीकडे आहेत. आणि मग जो वाचेल, पालन करेल, तो पण 3 गुणांच्या पलीकडे होईल. समजलं? भगवंत सर्वांमधून मुक्त आहेत. त्यांनी दिलेलं ज्ञान ते मुक्त आहे. जो त्याचं पालन करेल तोही मुक्त होईल. किती सोपं आहे बा. आता प्रभुपाद समजून सांगतायत. कृष्ण भावना भावित मनुष्य नेहमी प्राकृतिक गुणांच्या पलीकडे असतो. त्याच्याकडे जे कर्म सोपवलेले आहे त्या कर्माच्या फलाची त्याला अपेक्षा नसते. म्हणजे जे आपल्याला कर्तव्य दिलेले आपण फळाची अपेक्षा ठेवायची नाही. आमच्या पोराचा पहिला नंबर आलाच पाहिजे, आमची मुलगी, तिला स्वयंपाक सगळा आलाच पाहिजे. आता नाही, काही काही मुलींना सवय नसते, हळूहळू शिकतील घरी गेल्यावर इकडे तिकडे वगैरे. आपण एकदम जबरदस्ती करायची नाही. काही कामाचीच नाही मुलगी, काही कामाचाच नाही हा पोरगा, सारखं मुलाला आपण म्हणू शकत नाही. म्हणणं चांगलं पण नाही. आमची पत्नी कामाचीच नाही, आमचे प्रभूजी कामातून गेले, असं नाही. आपण कसं, ते आपलं कर्तव्य आहे, जे आपल्याला आलिया भोगासी असावे सादर. जे मिळाले त्याची करावी कदर. जे आहेत ते आपण चालू ठेवायचं. आपल्या कर्मानुसार लेखाजोखा जे आपल्याला मिळालेलं आहे, 2 हात करायचे आपण, कारण 2चे 4 हात झालेले आहेत. पण आपण ते जे काही ऍडजस्ट आहे आपण करून घ्यायचं. ऍडजस्टमेंट म्हणजे ते जीवन आहे. मग त्याच्याकडे जे कर्म सोपवले आहे त्या कर्माच्या फलाची अपेक्षा आपण करायची नाही, कारण फळावर आपला अधिकार नाही. कारण तो मिथ्या अहंकार व गर्व याच्या पलीकडे गेलेला असतो. व्यक्ती जो कर्म करतो, सात्विक कर्ता जो आहे, तो मिथ्या अहंकार त्याला नसतो, गर्व नसतो. तरी देखील कार्य पूर्ण होईपर्यंत तो नेहमी उत्साही असतो आणि नर्वस, निराश पण होत नाही की मला याचं फळ मिळालं नाही, मी तर एवढी मेहनत केली, मला एवढा पगार दिला नाही आणि बोनस दिला नाही मालकाने, मग कसं काय मला मिळालं. मग ते असा उत्साह नाही. आपला उत्साह ठेवायचा काय? मी डोनेशन दिलं, पूर्ण प्रसाद मी स्पॉन्सर केला आहे, पण मला त्यांनी एक समोसा पण दिला नाही आहे ना, एक जिलेबी पण दिली नाही, असं अपेक्षा ठेवायची नाही. ठीक आहे, आपण घरी जाऊन खाऊ, उलट संपला बरं झालं, असं आपल्याला अपेक्षा मनामध्ये भावना पाहिजे. तो उत्साह असला नाही, चांगलं आहे, मी अजून पुढच्या वेळेस जास्त देईल, तुला माझ्याकडनं कमी पडलं असेल, पुढच्या वेळेस जास्त देईल, अशी मनाची भावना, उत्साह त्याचा कायम असतो. तो का त्यात दोष वगैरे आणि रोष करत नाही. कार्य करीत असताना होणाऱ्या क्लेशांची तो चिंता करत नाही. तो नेहमी उत्साहपूर्ण असतो. म्हणजे आपला उत्साह नेहमीच पाहिजे. उत्साह नंतर निश्चय पण पाहिजे की मी उत्साह कायम ठेवील, आणि धैर्य पण पाहिजे. फळ मिळालं नाही मिळालं तरी मी उत्साह कायम स्वरूपी चालू ठेवेल. म्हणजे हा आपला माझा उद्देश. समजलं? तर हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा प्रकारे आपण हे मनात आपल्या भावना ती असणं आवश्यक आहे. तो यश किंवा अपयशाची पर्वा करत नाही व सुख दुःखात समान वृत्ती बाळगतो. असा करता सत्वगुणी मानला जातो. आणि सत्वगुण म्हणजेच त्याच्यावरती काय आहे? शुद्ध सत्व. तर आपण शुद्ध सत्वावर पोहोचण्यासाठी
काय केलं पाहिजे आपण? हळूहळू स्वतःला सत्वगुण वातावरण, आपल्या मनातले विचार, आपलं राहणीमान आणि आपलं जे आतून विचार, म्हणजेच देश, काल आणि पात्र, या गोष्टी आपण हळूहळू तशा सत्वगुणामधल्याच पाहायच्या. समजलं? सत्वगुणी करता. आता रजोगुणी करता भगवान सांगतील, रागी कर्म फल प्रेपसूर लुब्धो हिंसात्मको शुची हर्ष शोकान्वित करता राजस परिकीर्तिता. जो करता कर्म आणि कर्मफलांप्रती आसक्त होऊन फळांना भोगू इच्छितो आणि जो लोभी, ईर्ष्यालू, अपवित्र व सुख दुःखामुळे विचलित होणारा असतो, त्याला रजोगुणी करता म्हटलं जातं. म्हणजे थोडासा ईर्ष्या, द्वेष, लोभ, सहज विचलित होतो, थोड्याशा गोष्टी डिस्टर्ब व्हायचा आपण, थोडा त्रास झाला, कोणी काही बोललं की लगेच 2 दिवस जप बंद, 4 दिवस मंदिरात जाणं बंद. असं नको. असं आपण राग भगवंतावर काढायची काही आवश्यकता नाही. एखाद्या व्यक्तीवर असेल, वस्तूवर असेल, आपण स्वतःला त्याची शिक्षा द्यायची आपण, की आपल्यामुळे झालं असेल, इतरांना दोष देता कामा नाही. आणि भगवंतांना तर मुळीच नको. आपले कर्म समजून घ्यायचे आपण. काय झालं, चांगलं झालं तर भगवंताची कृपा, वाईट झालं तर आपले कर्म, आपले अनर्थ. आता बघा, प्रभुपाद किती समजून सांगतायत. प्रभुपादांचं हीच पद्धत आहे. एकदम तात्पर्य जरी वाचलं आपण तर आपल्याला गोष्टी स्पष्ट होतात. जास्त समजून सांगायची गरज नाही. मनुष्य एखाद्या कर्मामध्ये किंवा त्या कर्माच्या फळाविषयी अत्यंत आसक्त झालेला असतो. कारण का आसक्त असतो आपण? कारण संसार, घरदार, पत्नी, मुले इत्यादी विषयी त्याला फार आसक्ती असते. अशा मनुष्याला जीवनात आपली उन्नती व्हावी अशी इच्छा नसते. आपल्याला हे जग भौतिकरित्या अधिकाधिक सुखकर कसे होईल याचाच केवळ तो विचार करतो. साधारणपणे तो फार लोभी असतो व त्याला वाटते की आपण जे काही मिळवले आहे ते चिरस्थायी आहे आणि कधीही नाश पावणारे नाही. असा मनुष्य इतरांचा मत्सर करतो आणि स्वतःच्या हिंदुतृप्तीकरता कोणतेही पापकर्म करण्याची तयारी असते. म्हणून असा मनुष्य अपवित्र असतो आणि आपण जे मिळवतो ते निष्कलंक असते ही भ्रष्ट असते याची तो पर्वा करत नाही. की आणि इतरांना त्रास होतो आहे का, काय होत आहे का नाही, काही गोष्टीचा विचार करत नाही. आपले कर्म सफल झाले की तो फार सुखी असतो आणि जेव्हा त्याचे कर्म असफल होते तेव्हा तो फार दुखी होतो. अशा प्रकारचा मनुष्य रजोगुणी करता आहे. तर इतर गोष्टीचा आपल्यावरती परिणाम होता कामा नये. सुखात असो किंवा दुखात असो, हरिनाम सदा आपल्या मुखात असो, या गोष्टीचा परिणाम होता कामा नये. समजा काय झालं, पाऊस पडला, दुःख वगैरे, द्वंद्व, हे जग कसं आहे, द्वंद्वाने भरलेलं आहे. समजा काय फार दुःख वाटतंय, फार लोभी वाटतंय, तसं नाही. शेवटी संपणार आहे. पण आपलं शरीर नश्वर आहे. एक दिवस हे शरीरच संपणार आहेत, तर बाकी गोष्टी शरीराशी संबंधित आहेत त्या पण संपणार आहे. या तयारीमध्ये तो पाहिजे. म्हणजे त्याने आपल्याच गौऱ्या नेहमी तयार ठेवल्या पाहिजे. अर्ध्या गौऱ्या घेऊन गेला पाहिजे सोबत. त्या गोष्टी आपण तयारीमध्ये असल्या पाहिजे. नाही, एक दिवस आपल्याला सोडायचंच आहे, त्रास होईलच, काही फरक पडत नाही, ठीक आहे. समजा कधी पत्नीने पतीला सांभाळलं पाहिजे, पतीने पत्नीला, असं एकमेकाला सपोर्ट करणं आवश्यक आहे. किंवा भक्ताने, काउन्सिलरने सांभाळलं पाहिजे काउन्सिलीला. सहकार्य, एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. म्हणजे रजोगुणी, कारण रजोगुणामध्ये आपण या भौतिक जगात असल्यामुळे रजोगुणाचा प्रभाव सगळीकडे दिसतो आपल्याला. आता मग तमोगुणी करता, अनुबंधम क्षयम हिंसाम, क्षमा करा, तेच आहे, अनपेक्षा च पौरुषम मोहादारभ्यते कर्म यत्तत्ताम समुच्यते. काय म्हटलं आता? जो कर्म मोहाने, अनुबंध, कर्म मोहाने शास्त्रीय आदेशांची अवहेलना करून व भावी बंधनाची पर्वा न करता हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरता केले जाते, कर्माला तामसिक कर्म म्हटले जाते. हा, क्षमा करा, मी 28 श्लोक ना, 25 वाचला, चुकून झाला. आता 28वा श्लोक, अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिक कोलसा विषादी दीर्घ सूत्रीच करता तामस उच्यते. चुकून मगाशी मी 25वा श्लोक वाचला.
तरी 28 श्लोकात बघा, तामसिक कर्ता, जो कर्ता नेहमी शास्त्राविरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुसऱ्यांचा अपमान करण्यात तरबेज असतो बघा, व जो आळशी, सदैव खिन्न आणि काम करताना चाल ढकल करणारा असतो, त्याला तमोगुणी कर्ता असे म्हटले जाते. आता आपला स्वभाव चेक करून घ्या. आपण काय करतो? चाल ढकल करतो का? उद्या करू ना, नंतर करू ना. याचा अर्थ कोण आपण? करता कोणता आहे आपला? तामसिक करता. एकमेकाला बोलू नका बरं आपण घरच्यांना. कोणी सासूबाईला म्हणेल, कोणी प्रभूजीला म्हणेल, लगेच भांडणं सुरू होतील, नाही तर मला लगेच दोन्ही तामसामध्ये हिंसा. ते कर्म कुठलं होऊन जाईल? हिंसाचं कर्म होऊन जाईल ते. नाही, आपण हे आपल्या स्वतःसाठी आहे. हे ज्ञान चष्मा म्हणून वापरायचं, दुर्बीन म्हणून नाही. स्वतःसाठी लागू करायचं, इतरांना नाही. अरे बापरूपात काय म्हणतायत? शास्त्रातील आदेशानुसार कोणत्या प्रकारचे कर्म करावे व कोणत्या प्रकारचे कर्म करू नये हे आपल्याला समजते. पुढे श्लोक, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या, काय करायचं काय नाही करायचं हे कधी लोकांना कळत नाही. जे लोक शास्त्रांच्या आदेशाची पर्वा करीत नाही, जे लोक कर्म करू नये तेच कर्म करतात, जे करायचं नाही तेच करतो. नाही सांगितलं की तेच करणार, जाऊ नको म्हटलं की जाणार. कधी असं असतं ना, भांडण झालं की असं होतं कधी कधी. नाही म्हटलं की तो तेच करणार. आणि असे लोक सामान्यपणे भौतिकवादी असतात. ते शास्त्रीय आदेशानुसार न वागता प्रकृतीच्या गुणानुसार कर्म करतात. असे लोक सभ्य नसतात आणि साधारणपणे सदैव कपटी, दुसऱ्याचा अपमान करण्यात पटाईत. काही काही लोक चान्स पाहतात, याचा अपमान कुठे करायचा, लगेच त्याला एखादी टोमणं पटकन बोलून बसतात. त्याला वाईट वाटतं. असं वगैरे अपमान करण्यामध्ये आपण एक्सपर्ट नको. आपण सेवा करण्यामध्ये एक्सपर्ट पाहिजे. दुसऱ्याचे चांगले गुण शोधून काढायचे, त्यामध्ये एक्सपर्ट पाहिजे, पटाईत पाहिजे. ते अतिशय आळशी असतात, असे तमोगुणी करतात. काम असूनही ते नीट न करता नंतर कधीतरी पूर्ण करण्याकरता बाजूला सारतात, नंतर करू. आणि नीट करायच्या ऐवजी गडबडच करतात, काहीतरी गोंधळ करून बसतात. म्हणून ते खिन्न असल्याचे आढळतात. ते काम करण्यात नेहमी दिरंगाई करतात व तासाभरामध्ये होणारे काम वर्षानुवर्षे करीतच असतात. असे हे करते तमोगुणी असतात. सरकारी काम 6 महिने थांब असं म्हटलं जातं ना. म्हणजे असे लोक काय तमोगुणामध्येच असतात शक्यतो. ते इतरांचा विचार करत नाही. तासांचं काम उद्या करू. असं नाही, एक माकडाचं उदाहरण ऐकलं असेल तुम्ही. पावसाळा येतो, माकड म्हणतो पावसाळा आला का, आता नाही, आता उशीर झाला, घर बांधून घे रे बाबा. नाही, आता पावसाळा काय नंतर बांधू ना, हिवाळा पावसाळा गेल्यानंतर बांधू. पावसाळा जातो, हिवाळा येतो. आता हिवाळा आहे, आता घराची काय गरज आहे, काही आवश्यकता नाही एवढी. नंतर मग हिवाळा, उन्हाळा येतो, परत ऊन लागतं वगैरे. नाही, आता ऊन वगैरे 4 महिने तर आहे, निघून जाईल हा काळ. असं करत करतो घर बांधतच नाही. त्या माकडाप्रमाणे हा दिरंगाई करतो आणि पुढे चाल ढकल है ना. काय म्हणतात ना, आज करो सो कल करो सो आज करो सो अब, क्षण में प्रलय होगा फिर करेगा कब. तर आपण उद्याचं काम आज करायचं, आजचं काम आत्ताच करायचं. आज आत्ता ताबडतोब. लोक काय म्हणतात, आज करे सो कल करो, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो. पर यू तरसो. अशा प्रकारे लोक तरसतात आहे ना. काय करतात म्हणजे लोकांचे म्हणणं बघा, कसे लोक लगेच उलटे प्रकारे बनवतात. आज करो सो कल, कल करो सो परसो, इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो. अरे पण असं नको बाबा. कल करो सो आज, आज करो सो अब असं म्हटलं गेलंय. क्षण में प्रलय होगा फिर करेगा कब. तशा प्रकारे आपण एकदम दिरंगाई करायची नाही. तर शक्यतो भक्तांनी आध्यात्मिक कामामध्ये दिरंगाई करायची नाही. आध्यात्मिक काम जसं रावणाने सांगितलं रामाला, की चांगल्या कामाला लगेच करायचं, चांगले विचाराले सकारात्मक की, आणि वाईट कामाला की थोडंसं डिले करायचं, थांबायचं. नंतर करू, बघू, आपण चर्चा करू. म्हणजे दान धर्म, पूजा अर्चना, नामजप, अध्ययन यासाठी कोणाला विचारायची गरज नाही, पटकन आपण करायच्या गोष्टी. हे रावणाचा उद्देश आहे बघा. रावणाने लक्ष्मणाला उपदेश केलेला आहे. रामचंद्र भगवान सांगतात रावणाकडे जा, तो शिकू नये. आणि रावण अशा प्रकारे उद्देश करतो माहिती का, मरते क्षणी तरी शेवटी त्याला आयुष्यभर शास्त्र आठवलं नाही, मरताना शास्त्र आठवत आहे. असे काही लोक असतात. तर बघा, असे म्हणून समजून घ्यायचं आवश्यक आहे. दिरंगाई नको,
आळशीपणा नको, आणि चांगल्या कामाला दुसऱ्याचा अपमान करण्याला पटाईत नको. समजलं? हे प्रभातच सांगितलं बघा, तासाभराचं काम वर्षभरात. हे सरकारी कामं शक्यतो होतात असे. एका मिनिटाचं काम सही असते, एका मिनिटाची, तो करतच नाही व्यक्ती. मलाही अनुभव आहे. आपल्या मंदिराचे कागदपत्र कधी कधी आहे ना, 1-2 वर्ष लागून जातात. घरी नाही आहे, नंतर बाद में आओ, बाद में करेंगे, मिलेंगे, असं करत करत त्याची बदली होऊन जाते. संपलं. त्याला पैसे पाहिजे असतात. हे प्रकार मी पण फार अनुभवले आहेत. तुम्हाला हळूहळू शाळेत, कॉलेजमध्ये किंवा जॉबमध्ये तुम्हाला अनुभव आलेला असेलच. जायचं पुढे. आता झाले 3 प्रकारचे कर्ता, 3 प्रकारचे कर्म. आता पुढे 29 पासून काय येईल? आता मग काय अशी प्रवृत्ती लोकांची कशी असते, कोणाची प्रवृत्ती काय आहे, कशा प्रकारे त्यांचं कृती आहेत, ते आता भगवंत सांगतील. बुद्धेर्भेदम धृतेश्चैव गुणस्तस्त्रिविधम शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्वेन धनंजय. या ठिकाणी धनंजय शब्द वापरला आहे. धनंजय म्हणजे संचय करणारा, म्हणजे धन गोळा करणारा. तर हे जे चांगलं धन आहे ते गोळा केलं पाहिजे, चांगले गुण गोळा केले पाहिजे. एक एक गुणापासून गुणवान होतो, एक एक कणापासून धनवान होतो. म्हणून आपण एक एक असा गुण गोळा, एक एक असं गोळा करणं आवश्यक आहे. थेंबे थेंबे तळे साचे. हे धनंजय, प्रकृतीच्या 3 गुणानुसार होणारे बुद्धी आणि निश्चय यांचे निरनिराळ्या प्रकारचे भेद आता मी तुला तपशिलावार सांगतो, ते ऐक. बुद्धी आणि निश्चय, दृढता. दृढता आणि बुद्धी याचे 3 प्रकार आहेत, ते समजून घ्यायचे आपल्याला भगवंतांकडून. मग काय? तमोगुणी बुद्धी, रजोगुणी बुद्धी, सतोगुणी बुद्धी. आता ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता यांच्या प्रकृतीच्या गुणानुसार 3 निरनिराळ्या विभागांचे विवेचन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण कर्त्याची बुद्धी आणि धृती, निश्चय यांच्या भेदांचेही त्याचप्रमाणे निरूपण करीत आहे. बुद्धी आणि निश्चय, बघा ते महत्वाचं आहे. कारण कर्ता कर्म आपल्याला समजलं आहे. बुद्धी नसेल तर कर्मजम अवघड जाईल, आणि निश्चयपणा पण पाहिजे. ते कसं आपण सत्वगुणात आणायचं? पुढचा श्लोक हा पाठांतरासाठी आहे, फार चांगला श्लोक आहे, प्रसिद्ध श्लोक आहे. प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्यकार्ये भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. तर हे पार्थ, बघा मागे धनंजय, आता पार्थ. तुझ्या आईने काय केलं, काय करायचं नाही करायचं आईला समजलं. तू पार्थ, तुला समजायला पाहिजे काय चांगलं काय वाईट, निर्णय घेता आला पाहिजे. तुझ्या आईने निर्णय घेतला, पृथाचा पुत्र पृथाने निर्णय घेतला, तू पण निर्णय घे पार्था. समजलं शब्दाचा अर्थ कसा असतो? ज्या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि अकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो, ती सात्विक बुद्धी होय. तर प्रवृत्ती म्हणजे काय? कृती करणे. आणि निवृत्ती म्हणजे काय? काय करायचं ते समजत नाही. म्हणजेच पहा, आध्यात्मिक मार्गदर्शन घेणं म्हणजे प्रवृत्ती. एक व्याख्या प्रभा सांगतील बघा. शास्त्रांच्या निर्देशानुसार जी कर्मे केली जातात त्यांना प्रवृत्ती असे म्हणतात. पहा किती सोपी व्याख्या. त्याला म्हणतात प्रभुपाद. श्रील प्रभुपाद की जय. एका ओळीमध्येच सगळं सांगितलंय. शास्त्रांच्या निर्देशानुसार जी कर्मे केली जातात त्याला प्रवृत्ती म्हणतात. शास्त्रांनी निर्देशित न केलेली कर्मे करू नयेत. ज्या मनुष्याला शास्त्रांच्या निर्देशाचे ज्ञान नाही, तो कर्माच्या फळांनी व प्रतिफळांनी बांधला जातो. जी बुद्धी सारासार विचार करू शकते ती सात्विक बुद्धी होय. असा सार आणि असार म्हणजे काय, याच्यात सार आहेत, याच्यात निष्कर्ष काय आहेत ते समजणं आणि न समजणं म्हणजे त्याला म्हणता येईल सात्विक बुद्धी. काल पाहिलं आपण ना, अशा माणसाने विचार केला पाहिजे, बाबा चांगलं काय आहे, चांगलं काय नाही. बाहेरचं खाणं पिणं चवीला चांगलं आहे पण तब्येतीला चांगलं नाही. घरचं चवीला चांगलं नाही पण तब्येतीला चांगलं असतं. म्हणजे हे बुद्धी वापरणं. इथं मनाचा काही प्रभाव नाही, तनाचा प्रभाव नाही, तर बुद्धीचा उपयोग करणं आवश्यक आहे काही गोष्टीला. अर्जुनाला काही कळत नव्हतं ना. धर्म सम्मूढ चेता पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता शिष्यस्ते अंशाधि मां त्वां प्रपन्नम. आठवलं?
की अर्जुनाला समजत नव्हतं, मी तुमचा शिष्य, मला धर्म काय कळत नाहीये, काय करू काय नाही. इकडे आड तिकडे विहीर. माशास काय करायचं, आपण शास्त्रांच्या आदेशाचं पालन करायचं, नाहीतर एखाद्या अधिकारी व्यक्ती म्हणजे जो काउन्सिलर असेल, सिनियर असेल, त्यांना विचारून घ्या, थोडं थांबून घ्यायचं, गडबड नकोच. थांबा थोडं, बांधा घोडं, उकीच नका करू पुढं पुढं. थोडं थांबून घ्यायचा अशा वेळेस, आणि एखाद्या भक्ताला विचारून वगैरे, वरिष्ठ भक्तांना, असं 2-3 लोकांना विचारून, सिनियरला, अनुभवी लोकांना, मग निर्णय घ्यायचा. किंवा जेव्हा थोडंसं आपल्याला गोंधळ असं होत असेल तर, आणि जर चांगलं कार्य असेल तर पटकन निर्णय घ्यायचा. समजा आता जप करायचा की नाही, करायचा की नाही, याला चर्चा करायची गरज नाही. हो, आमच्या मंडळीला विचारते मी, आमच्या याला विचारतो मी, असा विचार असाच करायचं नाही. जप करू का नाही करा, आता ते घरच्यांना काय, तुम्ही वचन दिलंय गुरुला, तुमच्या घरच्यांनी थोडी वचन दिलेलं आहे. हा, समजा एखादी मोठी वस्तू आणायची आहे, काही घराला तोडफोड करायची आहे, तडजोड करायची, तर मग घरच्यांना विचारणं ठीक आहे, त्यांना विचारून घेते. तशा प्रकारे हे निर्णय आपल्याला समजले पाहिजे, प्रवृत्तींच निवृत्तींच. आता आंघोळ करू का नाही, करू का नाही, है ना, कार्तिक मध्ये थंडी आहे, हे विचारायची गरज आहे का? मी काउन्सिलरला विचारतो, नाही, आंघोळ करा ना पटकन तुम्ही. शिल्लक जप करू का नाही, हो करणं आवश्यक आहे. म्हणजे शास्त्रानुसार, शास्त्र सांगतं अशा प्रकारे प्रवृत्ती आणि निवृत्ती काय आहेत हे आपल्याला समजलं पाहिजे. तर थोडक्यात प्रवृत्ती म्हणजे काय, शास्त्रांद्वारे जे कार्य केले जातात त्यांना प्रवृत्ती म्हणतात. आणि काही लोकांना काय ते ना, आठवते मला पुन्हा श्लोक आलेला आहे, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या जना विदुरासुरा. कधी कधी असुर लोकांना कळत नाही. आपलं झालंय 17 श्लोका, 17 अध्याय समजलं. थोडं पुढे जाऊया. पुढचा पण श्लोक आहे चांगला. यया धर्म अधर्मं च कार्यं च कार्यमेव च अयथावत् प्रजानाति बुद्धी सा पार्थ राजसी. काय म्हटलं इथं, हे पार्थ, जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि अकार्य यामधील भेद जाणू शकत नाही, ती राजसिक बुद्धी होय. पुन्हा निवृत्ती आहे ना, म्हणजे आता निवृत्ती म्हणजे आपण हळू त्या गोष्टी सोडल्या पाहिजेत, कमी केल्या पाहिजेत, आणि प्रवृत्ती वाढवली पाहिजे. तर लोक निवृत्ती म्हणजे रिटायरमेंट नंतर लोक काम धंदे सुरू करतात, दुकानावर बसणं, है ना, काहीतरी बँकेत जाणं, इकडे जाणं तिकडे जाणं, लोकांच्या घरात डोकवणं, कोणाचा मुलगा काय करतोय, कोणाची मुलगी काय करते, अशा भानगडीमध्ये पाहणं, लग्न लावणं, लग्न जोडवणं, असे कामं कधी कधी लोकांना वाटतं रिटायरमेंट नंतर करतात लोक. पण असं नाही. रिटायरमेंट नंतर सेवा, आपण भक्ती मार्ग, म्हणजेच भौतिक जगात रिटायरमेंट, आध्यात्मिक जगात जॉईनिंग, असं झालं पाहिजे. नाहीतर राजसिक वृत्ती कशी, मग काय करायचं काय समजत नाही बाबा, HDFC मध्ये पैसा टाकू का IDBI मध्ये टाकू, आता दोन्ही बँकेमध्ये ते काय भौतिक कार्यच आहे, कुठे टाका तुम्ही. पण ते एखाद्या संन्यासांना विचारणं, ते राजसिक बुद्धी आहे. गुरु महाराज कुठल्या बँकेत पैसे टाकू, असं पण लोक नाही. ते गुरु महाराजांना विचारायची काय आवश्यकता नाही. तुम्ही मित्राला विचारा, घरच्यांना विचारा, अनुभवी लोकांना घेऊन तुम्ही ते ठरू शकता. ते राजसिक बुद्धी आहे. हा, मग मंदिरात डोनेशन किती देऊ गुरु महाराज, आता महाराज म्हणारच आहे देऊन टाक पूर्ण, मग तसं आपण थोडंसं महाराज हे आपल्याला सेवेसाठी, असं वगैरे अशा प्रकारे आपण हा कार्य करू शकतो. म्हणजे सात्विक बुद्धी पाहिजे. राजसिक बुद्धीला कळत नाही धर्म आहे का अधर्म आहे, काय नाही, असं तसं. अरे पहा तामसिक बुद्धी कशी आहे. अधर्मम धर्ममिति या मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतांश बुद्धी सा पार्थ तामसी. भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्धी धर्माला अधर्म व अधर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते, ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. म्हणजे कळतच नाही धर्म आहे का अधर्म आहे, बाबा काय नेमकं आहे काय. मग आता प्रभा समजून सांगतायत, तामसिक बुद्धी ही सदैव विपरीत रूपाने कार्य करते. विपरीत हा नेमकी उलटच कामं करतो. तामसिक म्हणजे तम, उत्तम, उ म्हणजे उद्धार, उत्तम म्हणजे वरती आणि तम म्हणजे खाली. तर तमाच्या वरती तामसिक बुद्धी सदैव विपरीत रूपाने कार्य करते. जो यथार्थ धर्म नाही त्या धर्माचा ती स्वीकार करते व यथार्थ धर्माचा धिक्कार करते. म्हणजे नको त्या गोष्टी करणं आणि ज्या गोष्टी योग्य आहेत त्या टाळणं.
तमोगुणी मनुष्य महात्म्याला साधारण मनुष्य, तर साधारण मनुष्याला महात्मा समजतात. त्यांना सत्य हे असत्य वाटतं आणि असत्याचा सत्य म्हणून स्वीकार करतात. सर्व गोष्टी ते केवळ विपरीत मार्गांचेच अनुसरण करतात, म्हणून त्यांची बुद्धी तामसिक बुद्धी होय. आपले आचार्य म्हणतात, असत्येर सत्य करी मानी. असत्यला सत्य मानणं, सत्यला असत्य मानणं, आत्म्याला शरीर मानणं, शरीराला आत्मा मानणं, हे चुकीचं आहे. आत्मा आणि शरीर दोन्ही वेगळं वेगळं आहे. या गोष्टी आपण समजून घेणं आवश्यक आहेत. म्हणजे हे कामं उलटे कामं, विकर्म, विरुद्ध कर्म, भाषेत आपण धिक्कार करायचा, याला म्हणतात तामसिक बुद्धी. म्हणजेच दोरीला, प्रभुपादांनी उदाहरण दिले एका तात्पर्यामध्ये, दोरीला साप समजणं आणि सापाला दोरी समजणं. जीवाशी खेळेल ना, असंगाशी संग, प्राणाशी गाठ. म्हणजे नको त्या गोष्टीला आपण संग केला तर आपल्या प्राणावरती, आपल्या जीवावरती बेतेल ते. म्हणून आपण या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे का आपण या गोष्टी भगवंत का सांगतायत की चुकीचं आपल्याकडनं होता कामा नये. म्हणून भक्त विचारपूर्वक कार्य करतो आणि फसत नाही. प्रभुपादाजी बघा, प्रभुपादांना कोणीही फसू शकत नव्हतं. एका व्यक्तीने ना विदेशामध्ये आपल्या प्रभुपादांच्या शिष्यांना जागा विकली, त्याच्याकडनं पैसे घेतले, त्यांना फसवायचा प्रयत्न केला. प्रभुपाद म्हणे, बघा माझ्याकडे घेऊन या, माझ्याकडे मी सॉल्व्ह करतोय केस. आणि प्रभुपादांनी बरोबर त्याच्याकडनं वसुली करून घेतल्या सगळ्या गोष्टी विदेशातल्या लोकांकडून. प्रभुपाद म्हणे, नाही, जय कृष्ण भजे सई बडा चतुर. जो कृष्णाचं भजन करतो तो चतुर असलाच पाहिजे. त्यासाठी त्याला चतुराई म्हणजे हे ज्ञान हळूहळू, समथिंग है ना, असं म्हटलंय, वी शुड नो समथिंग ऑफ एव्हरीथिंग, एव्हरीथिंग ऑफ समथिंग. काही गोष्टींचं सर्व ज्ञान पाहिजे, सर्व गोष्टींचं थोडं थोडं ज्ञान पाहिजे. समजलं? हे चालू आहे म्हणून आपला एक एक वर्णन. पुढचा ना 33. धृत्यायया धारयते मन प्राणेंद्रिय क्रिया योगेनाव्यभिचारेण्या धृती सा पार्थ सात्विकी. आता सात्विक बुद्धी, आता इथे तमसिक बुद्धी झाली, आता सात्विक बुद्धी. हे पार्थ, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय होय. म्हणजे असा निश्चय काय, आपलं प्राण, मन आणि सर्वांना संयमित करतो, सर्वांना बॅलन्स, समतोल, समन्वय, सहयोग अशा प्रकारे यांचा उपयोग करतो, त्याला म्हणता येईल सात्विक निश्चय. आता प्रभुपाद काय म्हणतायत, योग हे परमात्म्याला जाणण्याचे एक माध्यम आहे. जो मनुष्य आपले मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया परमात्म्यावर एकाग्र करून दृढ निश्चयाने व धैर्याने परमात्म्याच्या ठिकाणी युक्त असतो, तो कृष्ण भावनेमध्ये संलग्न होतो. अशा प्रकारचा निर्धार सात्विक असतो. अव्यभिचारिण्या हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे, कारण हा शब्द दर्शवतो की कृष्ण भावनेमध्ये संलग्न झालेले आहेत ते अन्य प्रकारच्या कोणत्याही कार्याने विचलित होत नाहीत. म्हणजेच आपण डगमगलं नाही पाहिजे. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सायकल चालवली असेल ना, सायकल चालवताना कसं होतं, आपण घाबरतो ना सुरुवातीला नवीन व्यक्ती, किंवा टू व्हीलर चालवताना असं डगमगता कामा नये. बॅलन्स, समतोल राखणं आवश्यक आहे, विचलित होता कामा नये. थोड्याशा गोष्टींना आपण विचलित होतोय समजा, म्हणून याचा परिणाम आपल्यावरती होता कामा नये. थोडं काही ईर्ष्या, काही द्वेष आहे, लोभ आहे, मानापमान आहे, अशा गोष्टीचा आपल्यावरती परिणाम न होता आपण अचल राहिलं पाहिजे. कसं असलं पाहिजे, गिरिराज गोवर्धन की जय, गिरिराज महाराज की जय. गोवर्धन कसा आहे, अडीग आहे, अचल आहे. तशा प्रकारे गोवर्धनला आपण तीच प्रार्थना करतो की आम्हाला सुद्धा भगवंतांच्या सेवेत अडीग, अचल आणि एकदम स्थिर पाहिजे. ना तुझा हात असा हलतोय, तू बाण मारताय, कुठे बाण लागेल तो चुकीचा, तुम्ही उलटा स्वतःला मारून बसायला एखाद्या बाण, तसं ते योग्य नाहीये. आपल्याला स्थिर होणं आवश्यक आहे. म्हणून शेवटी अर्जुन म्हणेल, स्थितोस्मी गत संदेह, मी आता स्थिर झालो भगवंता, आहे ना. गात्राणी सिदंती मम गात्राणी मुखम च परिदृश्यते, की माझं मुख कोरडं झालेलं आहे, इंद्रिय थरथर कापतायत.
का आपण असं विचलितपणा होतो आहे, समजा थोडंसं काही कोणी बोललं, थोडं काही झालं आपल्याला, कोणी काही बोलवलं नाही मंदिरात, मग आता काही नाही, कोणी काही म्हटलं, आपल्याला अचल राहायचं आहे. आपण त्याचा परिणाम आपल्यावरती होता कामा नये. त्याला सात्विकी म्हणतात. आता राजसिक बघा, आता झालं तामसिक, झालं सात्विक, झालं आता राजसिक बुद्धी. यया तू धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी. अशी जी धृती आहे है ना, धृतराष्ट्र, ज्याची धृती काय झालेली आहे, राष्ट्राशी आसक्त झालेली आहे, त्याला धृतराष्ट्र ना. धृती म्हणजे कोण? बुद्धी, निर्धार. परंतु हे अर्जुन, ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांना आसक्त असतो तो निश्चय राजसिक होय. धृतराष्ट्र काय होतं, ते राष्ट्राशी आसक्त होता, त्याने आपल्या राष्ट्राला आसक्त झाला आणि मुलांना सर्व काही दिलं, अर्जुन पांडवांना काही दिलं नाही. सर्व ज्ञान असून सुद्धा, माहिती असून सुद्धा, कुठलं राष्ट्र आहे ते? धृतराष्ट्र उवाच. आसक्तपणा. जो मनुष्य नेहमी धार्मिक किंवा आर्थिक कार्यांच्या फळाची अभिलाषा करतो, इंद्रियतृप्ती हीच ज्याची एकमेव इच्छा असते आणि याच क्रियामध्ये ज्याचे मन, प्राण आणि इंद्रिय गुंतलेली असतात, तो रजोगुणी असतो. रजोगुणी म्हणजे पैसा ही मेरी जान है. पैसा सर्व काही आहे, पैसा सुटत नाही. जान जाए पर धन न जाए, है ना. रघुकुल रीत सदा चली आए, प्राण जाए पर वचन न जाए. कलियुग रीत सदा चली आहे, काय? प्राण जाए पर धन न जाए. लोक कधी असं साचून ठेवतात, अशा प्रकारे कार्य करतात, तर हे राजसिक भावना आहे, राजसिक दोष आहे तो. चालेल, पुढे जायचं. 35वा श्लोक. यया स्वप्न भयम शोकम विषादम मदमेव च न विमुंचती दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. हे पार्थ, जी धृती स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ती दुर्बुद्धीपूर्ण धृती म्हणजे तामसी धृती होय. म्हणजे काय म्हटलंय ते? स्वप्न फक्त स्वप्नात राहणं, शोक एकदम करणं, सारखं दुःखात राहणं, नेहमी असं म्हणतो ना आपण, त्यांच्या नाकावरची माशी सुद्धा हलत नाही, सारखं उदास राहणं, ते पण योग्य नाही. तर भगवंत म्हणजे आपले कसे असतात? आनंद, केवल आनंद कंद, आनंदमय भ्यासात. आत्म्याचा स्वभाव काय आहे? आनंदमय भ्यासात, आनंदमय असणं आवश्यक आहे. आता बघा, प्रभुपाद समजून सांगतायत. यावरून असा निष्कर्ष काढू नये की सत्वगुणी मनुष्याला स्वप्न पडत नाही. या ठिकाणी स्वप्न म्हणजे अतिनिद्रा. मग काय व्याख्या आहेत? एकदम झोपेतच निद्रा, आलस्य, प्रमाद, या गोष्टी लक्षात पाहिजे, बरं त्याच गोष्टी रिपीट होत आहेत. निद्रा, आलस्य, प्रमाद, आळशीपणा, प्रमाद, अहंकार एकदम, आणि निद्रा म्हणजे स्वप्न म्हणजे अतिनिद्रा होय. सत्व, रज, तम या तिन्ही गुणात स्वप्नावस्था असतेच, कारण स्वप्न ही स्वाभाविक गोष्ट आहे. परंतु जे अतिनिद्रा व भौतिक वस्तूंचा उपभोग घेण्याचा अहंभाव टाळू शकत नाही आणि जे भौतिक प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याचे सदैव स्वप्न पाहत असतात आणि याप्रमाणे त्यांचे प्राण आणि मन आणि इंद्रिय गुंतलेली असतात, त्या मनुष्याची धृती तामसिक समजली जाते. त्याचा प्राण, मन आणि इंद्रिय सर्व त्या निद्रेमध्ये, झोपेमध्ये तो प्लॅनिंग करतो. सगळी सारखा एकदम पौडलेला असतो, अंगावर चादर, सारखा एकदम काय करू, तसं आवश्यकता नाही. आपण कार्यशील, चतुर, चपळ असलं पाहिजे. म्हणून ना गाईचं वासरू कसं असतं? चपळ. कारण गाईचं दूध पिलं तर माणूस चपळ होईल. आणि म्हशीचं रेडकू कसं असतं? दूध दिलं काय आणि ताक दिलं काय, त्याला काही कळत नाही. चुन्याची निवडी दिली काय, पांढरं पाणी पाजलं काय, त्याला काही कळत नाही म्हशी रेडकूला. पण गाईचं वासरू बघा, ते चपळ एकदम तुंतून उड्या मारतं, चमकदार असतं. तसं भक्तांनी भक्त वत्सल, आपले भगवंतच भक्त वत्सल आहे. म्हणून या ठिकाणी आपण निद्रा वगैरे हे जे काही गोष्टी आहेत, या गोष्टीमध्ये आपलं मन गुंतवायचं नाही. त्याच्यामध्ये तामसिक बुद्धी असं निश्चय म्हटला जातो, तामसिक निश्चय. चालेल. आता पुढे 36 पासून सुरू होईल की सुख म्हणजे काय. आता 3 प्रकारचं सुख हे आता सुरू होईल. प्रत्येकाला असे असते ना, सुख, शांती, समाधान. तर सुख म्हणजे काय? सात्विक, राजसिक, तामसिक बघूया. चालेल. सुखम तिदानीम त्रिविधम शृणु मे भरतर्षभ अभ्यासाद रमते यत्र
दुःखांतं च निगच्छति. हे भरत श्रेष्ठा, बद्ध जीव ज्या 3 प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतो आणि ज्यामुळे त्याच्या दुःखाचा अंत होतो, ते 3 प्रकारचे सुख आता माझ्याकडून ऐक. म्हणजेच आपण काय काय सुख कशामध्ये घेतो, कसं सुख आपल्याला प्राप्त होतं, ते सुख आता भगवंताकडून ऐकायचं आहे. म्हणजे दुःखाचा अंत कसा होतो, सुख कसं प्राप्त होतं, हे आता आपल्याला पाहायचं आहे. चालेल? रेडी? पहा तात्पर्य. प्रभुपाद म्हणतात, बद्ध जीव हा भौतिक सुखाचा पुन्हा पुन्हा उपभोग घेण्याचा प्रयत्न करीत असतो. याप्रमाणे तो पुन्हा पुन्हा चरवण करीत असतो. परंतु कधी कधी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आवाज येतोय? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा ठीक आहे, काही कॉल येत होते. चालेल. तर या ठिकाणी आपण पुन्हा पाहायचं आपल्याला 3 प्रकारे सुख. आधी प्रभुपादांनी बघा तात्पर्य समजावून सांगितलं आहे. बद्ध जीव हा भौतिक सुखाचा पुन्हा पुन्हा उपभोग घेण्याचा प्रयत्न करत असतो. पुन्हा पुन्हा चरवणाराम, तो पुन्हा पुन्हा ते चघळत असतो. परंतु कधी कधी असा उपभोग घेत असताना एखाद्या 36वं तात्पर्य चालू आहे. उपभोग घेत असताना एखाद्या महात्म्याचा सत्संग लाभल्यामुळे तो भवबंधनातून मुक्त होतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर बद्ध जीव हा सदैव कोणत्या तरी प्रकारच्या इंद्रियतृप्तीत गुंतलेला असतो. जेव्हा सत्संगामुळे तो जाणतो की त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होत आहे आणि मग जेव्हा त्याची मूळ कृष्ण भावना जागृत होते, तेव्हा तो अशा पुन्हा पुन्हा प्राप्त होणाऱ्या तथाकथित सुखापासून मुक्त होतो. पुन्हा पुन्हा चरवणाना. जसं च्विंगम हा ना, एखादी मुलगा सारखा च्विंगम खात असतो, चघत असतो, त्यातनं रस जातो तरी पण च्विंगम चघडतो. त्याला काय त्यातनं काय आनंद मिळत नाही आणि म्हणतो काय खरी आहे. आणि मग त्यातनं तो तामसिक सुख घ्यायचा प्रयत्न करतो. काय करतो? च्विंगम कुठल्यातरी खुर्चीला लावेल, कुठल्यातरी बेंचला लावतो, कोणातरी केसामध्ये लावतो, ते मुद्दाम खोड्या करायचा प्रयत्न करतो. त्यातनं सुख गेलं आहे तर तो तामसिक सुख घ्यायचा प्रयत्न करतो आणि मग त्याचा परिणाम होतो, त्याला त्याची शिक्षा भोगवली जाते. म्हणून आपण असं पाहायचं, हे सुख कशा प्रकारे घ्यायचं, कोणत्या गोष्टीमधून घ्यायचं, ते आता भगवंत सांगतील. भगवंत म्हणतायत, शृणू मे भरतर्षभ, हे भरत मध्ये श्रेष्ठ, भरत श्रेष्ठा, तू काय म्हणजे श्रेष्ठ, तुला श्रेष्ठ गोष्टीवरती भर दिला पाहिजे. कारण तुझे पूर्वज जे आहेत, भरत महाराज, ज्यांच्या नावावरनं भारत नाव पडलं, त्यांनी सुद्धा चांगल्या गोष्टीमध्ये राज्यामध्ये सुख घेतलेलं आहे. तुला सुद्धा त्यात सुख घ्यायचं आहे. बघा सांगण्याचं तात्पर्य काय असतं भगवंताचं. जसं अर्जुन म्हणतात मधुसूदन, केशी निसूदन, तर भगवंत म्हणतात धनंजय, पार्थ, भरतश्रेष्ठा. बघा कशी नावं असतात. तसं कधी म्हणतात ना आपल्या घरी, तुम्हाला उदाहरण सांगतो व्यावहारिक, माझ्या सोन्या, माझ्या पिंट्या, है ना, लाडाला पोरगा तर, आणि मारायचं असलं तर काय खोडकार आहे तू, नुसता आगाऊ आहे. नाव बदलता की नाही आपल्याकडनं. म्हणजेच प्रेमानं तसे नाव बदलतात, तसे या ठिकाणी सुद्धा भगवंतांचे नावं आणि अर्जुनाचे नावं बदलतात, त्याचे संबंधित श्लोकाच्या अर्थाशी संबंधित असल्यामुळे. मग काय आता असा अर्थ, तर आता आपल्याला पाहायचं आहे 3 प्रकारचे सुख, है ना. आता हा श्लोक पाठांतरासाठी चांगला आहे. श्लोक क्रमांक 37. यत्तद् अग्रे विषमेव परिणामे अमृतोपमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. जे आरंभी विषया समान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते, त्या सुखाला सात्विक सुख म्हटलं आहे. सुरुवातीला विषयासारखे वाटेल पण नंतर अमृत आहे. बघा तात्पर्य. आत्मसाक्षात्काराचा अभ्यास करीत असताना मन आणि इंद्रिय संयमित करून मनाला आत्म्यावर केंद्रित करण्यासाठी मनुष्याला अनेक विधिविधानांचे पालन करावे लागते. ही सर्व विधिविधाने अत्यंत कठीण व विषयाप्रमाणे कटू असतात. तथापि अशा विधिविधानांचे पालन करण्यात जर मनुष्य यशस्वी झाला आणि दिव्य स्तरावर स्थित झाला तर तो खरे अमृतपान करण्यास प्रारंभ करतो.
आणि जीवनाचा वास्तविक आनंद उपभोगतो. तर पहा या ठिकाणी छोटंसं स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं आहे. तर नेमकं हे सात्विक आणि रासिक म्हणजे काय, तर आपल्याला समजेल की कुठलं सुख राजसिक आहे, कुठलं तामसिक आहे. तर या 37 श्लोकामध्ये दिलेलं आहे, यत्तत् अग्रे विषमिव परिणामे अमृतोपमम. सुरुवातीला पॉयझन विषाप्रमाणे आहे, पण नंतर नेक्टर आहे, नंतर अमृत आहे. जसं प्रत्येक कार्यामध्ये म्हणतो ना आपण, काही नियम असतात शास्त्रांचे, कठीण नियम आहे, तुम्हाला 4 नियमाचं पालन करावं लागेल, सकाळी उठावं लागेल, नामजप करावा लागेल, ही सेवा करावी लागेल. तसं हा बापरे एवढे नियम पालन करायचं का, एवढी मोठी माळा 16 माळा करायच्या का रोज. अशा प्रकारे सुरुवातीला त्रास होईल, अग्रे विषमिव, पण परिणाम अमृतोपमम, नेक्टर, भरपूर अमृताचा साठा आहे. सुरुवातीला छोटस विष आहे, पण नंतर अमृतासारखं ते विष पण नाही आहे, फक्त भासते आहे, ते आपल्याला वाटतंय तसं, पण त्याचा परिणाम चांगला आहे. आता भौतिक सुख काय आहे, 38वा श्लोक, विषयेंद्रिय संयोगात यत्तत् अग्रे अमृतोपमम परिणामे विषमिव तत्सुखम त्राजसं स्मृतम. काय म्हटलं आहे, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख जे प्रारंभी अमृतासारखे भासते, परंतु शेवटी जे विषाप्रमाणे असते त्या सुखाला रासिक सुख म्हटले जाते. आता बघा थोडक्यात उदाहरण बघा, समजून सांगतायत प्रभुपादजी. एखादा युवक जेव्हा युवतीला भेटतो तेव्हा त्याची इंद्रिय त्या युवतीला पाहण्यास, तिला स्पर्श करण्यास, तिच्याशी संभोग करण्यास त्याला प्रवृत्त करतात. प्रारंभी हे सर्व इंद्रियांना फार सुखदायक वाटतं, परंतु शेवटी काही कालांतराने हे सर्व विषाप्रमाणेच होतं, कारण ते विभक्त होतात, एकमेकांपासून घटस्फोट घेतात व या गोष्टी शोक, दुःख इत्यादी गोष्टीपासून कारणीभूत ठरतात. असे सुख नेहमी राजसिक असते. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगापासून प्राप्त होणारे सुख हे सदैव दुःखासच कारणीभूत ठरते, म्हणून असे सुख कोणत्याही प्रकारे टाळलेच पाहिजे. कसं, विषय इंद्रिय संयोगात, विषयांचा इंद्रियांशी संयोग झाल्यामुळे, म्हणजेच यही संस्पर्शजा भोगा दुःख येन येवते अद्यंत द्वंते कोणते न तेषु रमते बुधा. म्हणून काय, बुद्धिमान व्यक्ती रे, त्याला काय आणि शेवटी सुरुवातीला काय वाटतं, हे चांगलं वाटतं आपल्याला, हा हा गुलाबजामुन चांगले आहे, डायबिटीस पेशंटला आहे ना, ते चांगलं वाटतं, पण त्याने खाल्ले गुलाबजामुन तर डायबिटीस वाढला अजून, त्यावेळी अरे बापरे गोळ्या घ्याव्या लागतात, इंजेक्शन घ्यावे लागतात, इन्सुलिन घ्यावं लागतं. मग ते काय, सुरुवातीला अमृताप्रमाणे वाटेल, पण नंतर ते विषाप्रमाणे जाणवेल. असं सुख आहे. परिणामे विषमिव तत्सुखम राजसम, ते राजसिक आहे. तर आपल्याला सात्विक सुख पाहिजे आहेत. सुरुवातीला त्रास होईल है ना, तसं कंडू येणे करूयावर इव दुःख दुःखम असं म्हटलं जातं ना, की काय तुला सुरुवातीला आपले नवयोगेंद्रज ते सुद्धा आपल्या वडिलांद्वारे त्यांना ऋषभदेव त्यांना मार्गदर्शन करतात की नाही नाही, तुम्ही काय करा, तपस्या करा, ब्रह्मसौख्यम त्वम अनंतम, तुम्ही या गोष्टीमध्ये लावू नका. ह्या विडभुजाम, विडभुजाम म्हणजे शुकरेच्या विष्ठेप्रमाणे या भौतिक सुख आहे, आणि ते दुःख याचा परिणाम दुःखामध्ये होतो आहे. म्हणून सुरुवातीला त्रास झाला चालेल, तुम्ही तपस्या करा. जसं लहान मुलाला सुरुवातीला शाळेमध्ये टाकतात ना, बोला मग मी जात नाही असं करतो, पण नंतर त्याला ओळख, त्याला समस्त मित्र होतात, त्याला चांगलं शिकायला भेटतं, नवीन गोष्टी, नवीन शाळेत बसनं जावं लागतं, कपडे नवीन, अभ्यास नवीन, शिक्षक नवीन, मग त्याला हळूहळू रुची आली की मग त्याला ते चांगलं वाटतं, अरे वा. आणि मोठं झाल्यावर कळतं, बरं झालं लहानपणी मी टाळत होतो शाळेत जायचं, पण त्या शाळेत गेल्यामुळे आता मी चांगल्या पदावर पोहोचलो. म्हणजे सुरुवातीला विषया समान वाटतं, पण नंतर अमृता समान आहेत. आणि सुरुवातीला अमृता समान वाटेल, पण नंतर विषया समान असेल, तर ते भौतिक सुख आहे. हा फरक या ठिकाणी आपण समजून घेणं आवश्यक आहे. कशाला गुमावचं असतं हे, भौतिक सुख आपल्याला खाली घेऊन जातं, आध्यात्मिक सुख वरती नेतं. सुरुवातीला खाली वाटतं, ते दुःखाचं कारण वाटतं, तसं भासतं, पण ते हळूहळू आपल्याला अमृतावर घेऊन जाईल, आध्यात्मिक भगवंताच्या धामात घेऊन जाईल. आणि भौतिक गोष्टी हळूहळू आपल्याला वेळेनुसार खाली पतनाला कारणीभूत ठरतील. ध्यायते विषयान पुंसा संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामात
कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवति समूह, समूहात स्मृती भ्रमात बुद्धिनाशात विनश्यती. अशा प्रकारे खाली घेऊन जाईल आपल्याला. मग कुठलं सुख सात्विक, कुठलं राजसिक आहे ते आपण समजून घेणं आवश्यक आहे. आणि हळूहळू आपण आपली तपस्या आहेच, तपस्या हे फार आवश्यक आहे. ज्याला प्रगती करायची आहे, ज्याला आध्यात्मिक सुख हवं आहे त्या व्यक्तींसाठी. नाही का आपण म्हटलं मगाशी, यही संस्पर्शच्या भोगात दुःख येणं येवते. तो बुद्धिमान आहे, तो स्पर्शामध्ये रमणार नाही, तो बुद्धिमान आहे. आणि जो युंजन्नेव सदात्मानम योगी विगत कल्मश, असा व्यक्ती काय राहील समजा, बुद्धिमान व्यक्ती ब्रह्मस्पर्शम म्हणजे संस्पर्श, भौतिक स्पर्श राहिला तर दुःख होईल, आणि आध्यात्मिक ब्रह्मस्पर्श राहिला तर सुखम अश्नुते, त्याला सुख प्राप्त होईल. समजलं ना? अशा ठिकाणी दिलेलं आहे, आपल्याला समजून घेतलं आपण तर हे 2 श्लोकाचा अर्थ आपल्याला सहज समजेल. चालेल? तर काय पाहिजे, सुरुवातीला त्रास आपल्याला होईल, 1.5 तास अभ्यास करणं, बसणं, श्लोक पाठ करणं, पेपर देणं, काहीतरी लिहिणं. पण जेव्हा सर्टिफिकेट मिळेल, जेव्हा ब्राह्मण दीक्षा होईल तेव्हा हा चांगलं वाटलं. म्हणजे तपस्येचं फळ नेहमीच चांगलं असतं. झाड लावताना कोणी लावत नाही, पाणी कोणी देत नाही, त्याला रक्षण कोणी करत नाही, पण फळं खायला सगळेजण तयार असतात, ज्यूस प्यायला सगळेजण तयार असतात. पण झाड लावेल कोण? तर ते झाड लावणं मेहनतीचा महत्वाचं आहे. आणि हे आता जर आपण झाड लावलं तर आपले नातू पंतू त्यांना त्याचा फायदा होईल. आपल्याला होणार आणि मान्य नाही, पण भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला त्याचा फायदा होतो. अशी तरतूद करून ठेवायची, असं कार्य करून ठेवणं, त्याला म्हणतात सात्विक सुख. आपल्याला फायदा होणार नाही, पण येणाऱ्या पिढीला जन्मजात फायदा होईल, तो विचार, त्याला दूरदृष्टी ते असणं आवश्यक आहे. समजलं? चला पुढे 39 मध्ये आपल्याला समजेल या ठिकाणी की पुन्हा पुन्हा चरित चर्वनाना, ज्या गोष्टी मगाशी चर्चा केली होती. यदग्रचानुबंधेच सुखम मोहम आत्मना निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसम उदाहरतम. आणि जे सुख स्वरूप साक्षात्काराकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते, आणि जे निद्रा, आलस आणि प्रमाद, मगाशी म्हटलं ना आपण, निद्रा, आलस, प्रमाद यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक सुख म्हटलं जातं. जो मनुष्य आळशी, निद्रा यातच सुख मानतो, निश्चितपणे तमोगुणी आहे. त्याला कार्य अकार्य कल्पना नसते, नेहमी तमोगुणी आहेत, त्याला सर्व काही मोहमायाच वाटतं. रजोगुणी मनुष्याला हे सुख, सुरुवातीला सुख आणि शेवटी दुःख असते. पण तमोगुणी मनुष्याला सुरुवातीला आणि शेवटी दुःखच दुःख असते. उदाहरणार्थ, एखादी मिरचीवाले पदार्थ, तमोगुणी पदार्थ सुरुवातीला चांगले वाटतात, मिरची चांगली आहे, म्हणजे सुरुवातीला दुःख, आणि नंतर सुद्धा ते पोट साफ करताना सुद्धा दुःख, जळजळते पोट, दुःखच दुःख. काय झालं मग? इनो घ्या, ऍसिडिटी वाढली आणि त्रास होतोय शौचाच्या वेळेस. म्हणजे असं काय, ते सुरुवातीला आणि शेवटी दुःखच दुःख आहे, त्याला म्हणतात तमोगुणी. ते योग्य नाही. समजलं? आरंभी आणि अंती दुःखच दुःख आहे. निद्रा, आलस्य आणि प्रमाद. असा व्यक्ती काय करेल? पुन्हा पुन्हा चरवण चरतो ना, त्याला कळत नाही, त्याला समजतच नाही. जसं उंट काय करतो, जेव्हा काटे खातो तो आपलंच रक्त त्यामध्ये मिसळतं, उंटाचं, दाताचं, हिरड्यांचं, आणि त्याला गोड वाटतं. हा चांगलं चविष्ट आहे. 8वा 17वा अध्याय. उष्ण, आम्ल, कटू, तिखट, चटक मटक, चावडी चटक, इकडे भटक तिकडे लटक. काही लोक चटकदार खातात की नाही? चटक आणि भटकतात इकडे नाही, कुठे चांगलं भेटू बरं, अहो त्या ठिकाणी पाणीपुरी चांगली आहे, तिथले समोसे चांगले आहे, आणि चटक मटक त्याला आवडतं वगैरे. तसं ते नको, त्याला तामसिक म्हटलं गेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 40वा श्लोक आहे ना. काही प्रश्न कोणाचा? आपण नंतर घेऊया, शेवटी, आता नको. 40वा श्लोक. न तदस्ति पृथिव्यां वा दिवि देवेषु वा पुनः सत्वं प्रकृतिर जय मुक्तं यदेवी स्यात्रिभिर्गुणैः
या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रह लोकातील देवदेवतांमध्ये असा कोणतीही प्राणी नाही जो या प्रकृतीच्या 3 गुणापासून मुक्त आहे. म्हणजे मोठं वाक्य आहे. गुणांचा प्रभाव. आता 39 आणि 40 मध्ये गुणांचा प्रभाव सांगण्यात आलेला आहे. त्या गुणांचा प्रभाव कसा असतो? आपल्यावरती प्रभाव करतात. आपल्यावरती नाही, चांगल्या चांगल्या देवी देवतावर सुद्धा प्रभाव होतो. मग कधी इंद्रदेव रजोगुणामध्ये, कोणी एखादी देवता तमोगुणामध्ये, काय विचार करत नाही. असं आहे का? ते कृष्ण आहे का? ते भगवंत आहेत का? बघू बरं कशा भगवंतांची पूजा करतायत का? ठीक आहे. आता मग विचार करत नाही, मालकाला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. मालकाला छळतायत का? मग मालक पण दाखवतो. मग आता दाखवतो तुला, आहे ना. आणि भगवंतांनी दाखवलं. मग गोवर्धन परत उचलला आणि इंद्राला शमवलं. इंद्राने माफी मागितली, हो क्षमा करा, क्षमा करा. म्हणजे गुणांचा प्रभाव देवी देवतांवर पण होतो आहेत. असे भरपूर उदाहरणं आहेत. फक्त आपण इंद्रदेवाला त्यांना प्रणाम, त्यांची चूक नाही, पण ते दाखवणं आहेत की कसा प्रभाव त्यांच्यावर होतो तर आपल्यावर का होणार नाही. आपलं तर इंद्र पण नाही, आपण चंद्र पण नाही. चंद्रालाही सुद्धा शाप मिळतो. चंद्रावर पण डाग आहे, दोष आहे ना. पण असती एक महान गुण. कुठला गुण आहे? ते फळांना वगैरे रस उत्पन्न करतात आणि रस भगवंत आहेत. रसोहमस ना, रसोहमसु कौंतेय, म्हणजे रस प्रदान करतात आणि शीतलता. म्हणून भगवंताने चंद्र धारण केलाय. उडुपी. उडुपी म्हणजे काय? चंद्र. त्या भगवंताने चंद्र त्या ठिकाणी शापमुक्त झाला, तसं चंद्रच धारण केलं आहे. शिवजीने आपल्या कपाळावर धारण केलेलं आहे. म्हणजे चंद्राला शाप डाग जरी असला तरी भगवंताने धारण केलं आहे. गौरचंद्र, निताई चंद्र, रामचंद्र, कृष्णचंद्र. म्हणून आपण असं पाहिजे, देवतांवर सुद्धा फरक पडतो. दक्ष प्रजापती एवढे मोठे असून सुद्धा त्यांनी काय केलं नाही, जावयाला बोलवायचं नाही. बघा, मोठा यज्ञ आहे, पण जावयाला बोलवून जावयाने काय केलं? दाखवून दिलं. जावयाने दाखवलं तुमची मुलगी परत येते, पण मुलीने मग काय केलं? आत्महत्या आहे समजा, एक प्रकारे शरीर नष्ट केलं आणि मग दाखवलं डायरेक्ट मुंडकच. दक्षाला दाखवून दिलं. सासरे बुवा काय केलं त्यांना? मग बकरीचं मुंडकं, अहंकार दूर केला. म्हणजे देवी देवतांना सुद्धा या गोष्टी घडतात. म्हणजे गुण एवढे प्रभावी आहेत. कारण काय? पुन्हा 13-22 कारणम गुणसंगस्य. या गुणाच्या संघामुळे, गुणाच्या प्रभावामुळे व्यक्ती तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी बनतो. कशा प्रकारे आपण वातावरण, आजूबाजूला सात्विक बुद्धी, नंतर सात्विक कर्म, सात्विक निश्चय, सगळ्या गोष्टी सात्विक असणं आवश्यक आहे. फक्त मी सात्विक भक्त बनेल असं कसं बनणार? आपण सगळ्या गोष्टी जोडल्या पाहिजे. 36 गुण जोडले पाहिजे म्हणतो ना आपण, का 32 गुण किंवा 30 गुण. तर तसं आपल्याला, म्हणजे आपल्याला एक एक गुण आपण गोळा केले पाहिजे. 26 गुण शुद्ध भक्ताचे असतात, का आपण एक एक गुण आपल्याला गोळा करणं आवश्यक आहे. आपल्याला वाटतं की नाही मग आपण खाणं पिणं आता दिवाळीमध्ये एकदम खाऊन घेऊ, काय नाही, कार्तिक आहे तसं थोडं तपस्या. अशा वेळेस तपस्या सांगितली गेली आहे. बघा कसं एकदम आहे ना. सर्व फराळ आपण बनवायचा पण खायला नाही म्हणतात. म्हणजे बघा काय कसं आहे ते, कशी तपस्या बघा तुम्ही. म्हणजे भगवंतांनी बघा काय योजना केली जबरदस्त, की अशा वेळेस सर्व काही समोर आहे पण खाऊ शकत नाही. म्हणजे असं ही भगवंताची लीला असते. ते राधाराणी कृपा करते, बा तुला तपस्या, मग तुला फळ मोठं पाहिजे आहे ना, मग हे तपस्या. अशा प्रकारे हे भक्ती अशी आहे. लहान लहान गोष्टीमधून आपल्याला मोठा मोठा प्रभाव मिळू शकतो. फक्त ते समजलं पाहिजे कुठून काय प्राप्त करायचं आहे. चालेल. आता आपण तप. आता पुढे बघा काही गोष्टी सांगितल्या जाईल की आता मग वर्ण आश्रम यांची विभागणी कशी केली गेली. या बघा आधी 40वा श्लोक बघा. गुणांचा प्रभाव कोणाकोणावर होतो पुन्हा एकदा सांगतो. या पृथ्वीवर अथवा उच्चतर ग्रह लोकातील देवदेवतांमध्ये असा कोणीही प्राणी नाही जो या प्रकृतीच्या 3 गुणापासून मुक्त आहे. तर आपली काय गत आहे मग? हम किस झाड की पत्ती है. आपण कुठे लागणार? तुम्ही देवी देवतांवर गुणांचा प्रभाव होतोय तर आपल्यावर हमखास होणारच आहे. मग आपण किती प्रयत्न करणं आवश्यक आहे. मग प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न करा, ट्राय करा. प्रयत्न केले तर भगवंत कृपा आपल्यावर करतील. यशोदा मैयाने किती प्रयत्न केले, घामाघूम झाली, थकली,
पण तरी सोडला नाही पिछा आणि बांधलं. म्हणून आपण तसं सोडायचं नाही. भगवंताला सोडायचं नाही. हम नाही छोडेंगे. भगवंता आम्ही तुम्हाला सोडणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना, भगवंता तुम्ही आम्हाला सोडलं पण आम्ही तुम्हाला सोडणार नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि भगवंत मग त्यांचा जयघोष करतात, नामजप करतात, एवढ्या तीव्रतेने करतात, भगवंतांना प्रकट व्हावंच लागतं. आता मग हे जे आहे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्याबद्दल आता आश्रम, वर्ण यांच्याबद्दल भगवान सांगतील. कुठल्या गुणांमध्ये कुठला आश्रम आहे, त्याच्यावर काय काय प्रभाव होतो. कर्मयोगाद्वारे शुद्धी. आता 41 ते 48 या ठिकाणी चर्चा होईल. कर्मयोगाद्वारे शुद्धी, की आपले कर्म आपण कशा प्रकारे कर्मयोग करायचा, म्हणजे आपलं कर्तव्य करायचं, पण कर्तव्यामधून शुद्धी कशी मिळवायची. बघा भगवंताचे मार्गदर्शन आहे की तुम्ही जे जिथं आहात, स्थाने स्थितगताम तनु वाघ वपुर्भी, असं म्हटलं जातं ना. ब्रह्माजी सांगतात स्थाने स्थितगता, तनु तनु वाघ आणि वपू, मन, आपलं शरीर, ह्या गोष्टी आपण भगवंताच्या सेवेत लावायच्या आहे. वपू भीर, त्या भगवंतासाठी. चालेल? घ्यायचा 41 श्लोक. ओके चालेल. हरे कृष्णा. ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणां च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवैर्गुणैः. हे परंतप, बघा शब्द काय आहे. परंतप म्हणजे शत्रूंना विजेता. तुला शत्रूवरती विजय मिळवायचा आहे, म्हणजे गुणांवरती विजय मिळवायचा आहे. तू शत्रू कोण आहेत? तुझं आहे तुझ पाशी, तू जागा भुललाशी. तुला ओळखून घ्यायचे शत्रू कोण आहेत, मित्र कोण आहेत, आणि त्याच्यावर परंतप, त्याच्यावर विजय मिळवायचा आहे. बरं लक्षात ठेव. परंतपा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचे वर्गीकरण हे प्राकृतिक गुणांद्वारे उत्पन्न त्यांच्या स्वभावानुसार केले आहे. म्हणजे त्यांचे पण स्वभाव काय काय आहे. कोणाचा? ब्राह्मणाचा, क्षत्रियांचा, वैश्य आणि शूद्र यांचं वर्गीकरण आता गुणांद्वारे केलेलं आहे. हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. कसं? आता कुठले गुण ब्राह्मणाचे आहेत, कुठले क्षत्रियाचे, कुठले वैश्याचे, कुठले शूद्राचे आहेत, हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. कारण आता आपण ब्राह्मण आहे, झाली ब्राह्मण दीक्षा, पण खरं ब्राह्मण आहे का आपण? नाही. मग बनण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणजे ब्राह्मण म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय गुण असतात, मग ते आता भगवंत सांगतील. 42वा श्लोक. शमोदमस्तप शौचम शांतिरार्जमेव च ज्ञानम विज्ञानमस्तिक्यम ब्रह्मकर्म स्वभावजम. हे जे काही 8 गुण आहेत ते असणं म्हणजेच ब्राह्मण आहे. आता असं नाही ब्राह्मण ब्राह्मण हो, तो ब्राह्मण, हा ब्राह्मण, जाणीव घातले आहेत, 2 वेळा 3 वेळा आंघोळ करतो आहे ब्राह्मण, तसं नाही. काय पाहिजे? शांती, आत्मसंयम, तपस्या, पवित्र, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 असे हे जे गुण आहेत त्या ब्राह्मणांमध्ये असणं आवश्यक आहे. तर स्वतःला ब्राह्मण म्हणता येईल. या स्वाभाविक गुणानुसार ब्राह्मण कर्म करतात. तर आपण असं वागतो का? नाही. तर आपल्याला वागणं आवश्यक आहे. एक एक गुण आत्मसात करायचा आहे. कुठला गुण? शांती. शांती म्हणजेच शांतीमध्ये राहायचं. ते महत्वाचं आहे बरं. त्याच्यावर व्याख्या पण नंतर मागे केलंय आपण आधी. आठवत आहे 13वा अध्याय ना, 13व्या अध्यायामध्ये 8 9 10 11 12 त्या सर्व गुण दिले आहेत. ब्रह्मकर्म स्वभावजम त्यात पण काही सांगितलं गेलं आहे, स्पष्ट केलं, वर्णन झालेलं आहे पाठीमागे. तर शांती पाहिजे, आत्मसंयम, तपस्या केली पाहिजे, पवित्रपणा, सहनशील असलं पाहिजे, प्रामाणिकपणा, ज्ञान, थोडं अध्ययन केलं पाहिजे, बुद्धिमत्ता, बुद्धीचा उपयोग केला पाहिजे, आणि धार्मिकता, धार्मिक पण असला पाहिजे. सर्व गोष्टी असला तर त्याला ब्राह्मण म्हणता येईल. नाहीतर ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण असं शक्य नाही. जातीवाद का सुरू आहेत? त्यांना ज्ञान नाही, त्यामुळे अशा प्रकार घडतात. तर डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो का? नाही. आता तुम्हाला स्वयंपाक येत असेल पण तुमच्या मुलीला स्वयंपाक येतोच का? असं नाही. आता आपल्या समजा तुम्हाला जे कला तुमच्या अंगी आहेत, तुमच्या मुलाच्या अंगीवर त्याच कला असतील का? तशा पूर्ण नाही. तशा प्रकारे त्याला ते आत्मसात करावं, त्याला सोपं जाईल.
शिकायला वगैरे घरच्या घरी, पण त्याला मदत होईल, पण ते गुण आत्मसात करणं आवश्यक आहे, त्याला अध्ययन करणं आवश्यक आहे. म्हणून प्रभुपाद नेहमी सांगतात, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर नाही, त्यांना शिकावं लागेल, अध्ययन करावं लागेल. म्हणून ब्राह्मणाच्या मुलाने पण गुण आत्मसात करणं आवश्यक आहे, ते शिकणं आवश्यक आहे. त्यात प्रवीण झाला तर तो ब्राह्मण होईल, तर तो क्षत्रिय, तर तो वैश्य, तर शूद्र. अशा प्रकारे आपण त्यांना घेऊ शकतो. कोणी फारच आळसी आहे, ब्राह्मणाचा मुलगा नियम पालन करत नाही, काही नाही, कुठे वागतो, कसे राहतो, कसाही गबाळा आहे, निद्रा आलस्य प्रमाद आहेत, त्याला शूद्र समजायचं. समजलं? आता जसं पहा असुरांमध्ये प्रल्हाद महाराज, मागे पाहिलं आपण, प्रल्हाद महाराज, बली महाराज, हे मोठे मोठे भक्त. वृत्रासूर दिसायला बाह्यदृष्ट्या असुर आहेत, परंतु त्यांच्यामध्ये भक्तांपेक्षा दिव्य गुण आहेत. है ना? कोण? प्रल्हाद महाराज महाजन आहेत, बली महाराज महाजन आहेत, वृत्रासूर किती मोठे भक्त आहेत. त्यांनी काय प्रार्थना केल्यात की त्या देवता सुद्धा घाबरायला लागलेत. अरे बापरे, हा कसा व्यक्ती आहे, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, कोणी रडतं कोणी हसतं, हे असंच चालू असतं. म्हणून आपण दिसण्यावर जायचं नाही, आपण त्याचे गुण पाहायचे. चांगले गुण आहे का, ब्राह्मणासारखा वागतो का, बोलतो का, चांगलं ज्ञान आहे का, बुद्धीचा वापर आहे का, नाहीतर फक्त धागा घेतला, चांगला एकदम आरती घुमवतो मस्त, चांगली वगैरे व्यवस्थित, तो ब्राह्मण. तसं नाही. आणि बाहेर आला, अल्टरच्या बाहेर आला की दे धनाधन, तसं कुठे तो ब्राह्मण, नावाचा ब्राह्मण आहे. तशा प्रकारे हे समजून घ्या. आता पुढे या गोष्टी समजतील आपल्याला. आता पुढे थोडंसं जाऊया पुढे आपण. आता क्षत्रिय कोण आहे? शौर्यं तेजो धृतिर्दाक्षं युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वरं भावश्च क्षात्रं कर्म स्वभावजम. बघा स्पष्ट केलंय. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणानुसार क्षत्रिय कर्म करतात. क्षत्रियाने कसलं असलं? शौर्य असलं पाहिजे, म्हणजे त्याने काहीतरी दाखवलं पाहिजे. हम होंगे काम या हम दिखाएंगे, गर्व से कहो हम ये है, गर्व से कहो हम वो है, हम दाखवू, आपण दाखवून देऊ आपलं शौर्य. तेज, त्याला थोडंसं लगेच तेज पण पाहिजे आणि त्याने फास्ट पटापट कामं केले पाहिजे. निर्धार त्याचा चांगला पाहिजे. दक्षता, एकदम गाफील नको, नाही तर झोपलाच आहे, शत्रू येईल आक्रमण करेल आणि हा गाफील आहे, काय झालं, हा आपलं बंदूक ठेवली कुठे, बंदूक कुठे ठेवली, असं नको. काय काय बघतो मी, जपमाळा कुठे आहे. आता मी एका घरी गेलो होतो, ते प्रभूजी दररोज पत्नीला विचारतात, माझी जपमाळा कुठे आहे. म्हणजे त्यांनी कसा विचार करा बरं का, जपमाळा दररोज त्यांना शोधावी लागते, कारण रात्री जप कुठे करतात, कुठे ठेवतात त्यांनाही कळत नाही. कधी कधी ब्रह्मचारी लोक पण सकाळी अनाऊन्स करावं लागतं, एका प्रभूजींची माळा हरलेली आहे, कृपाला सापडली असेल तर आणून द्यावी. आणि मग कुठे ठेवली रात्रीभर माहित नसतं. अशा प्रकारे जे आहेत की त्याच्यामध्ये दक्ष पाहिजे. आपण क्षत्रिय समजा असलं तर दक्षता असणं आवश्यक आहे. युद्धामध्ये धैर्य, आणि युद्ध असलं की चाप पलायनम, पलायन करायचं नाही. छातीवरती गोळ्या झडल्या पाहिजे, पाठीवरती नाही. बघा एकदा असं राजपूत घराण्यामध्ये नाही का, त्या स्त्रिया काय करतात, आपला तिथल्या स्टोरी वगैरे कथा आहे, राजपूत घराणा, पृथ्वीराज चव्हाण वगैरे, त्या स्त्रिया त्यांच्या ना पती दरवाजा ठोकवतो, दरवाजे उडत नाही. युद्ध झालं का तुमचं? हो. आधी खिडकीतनं पाहतात, तुमची पाठ दाखवा. पाठीवर जर काही घाव असेल, वार असेल तर घरात घेत नाही, दरवाजा बंद. आणि जर पाठीवर घाव नसेल तर घरात घेतात. का? तुम्ही छातीवरती लढून आलेला आहे, मर्द आहे. अशा प्रकारे ती पद्धत असते. म्हणजे क्षत्रिय तसा असला पाहिजे. पाठीवर पळून आला म्हणजे पाठीवर घाव नको, छातीवर, निदळ्या छातीवरती गोळ्या झेलू ना. अशा प्रकारे धैर्य, औदार्य, उदारता पण पाहिजे. त्याने सर्वांना समाविष्ट घेतलं पाहिजे, सर्वांना घेऊन युद्ध करायचं मोठं. म्हणजे नेतृत्व, त्याने नेतृत्व पाहिजे, समाजाला सर्वांना घेऊन सोबत, स्वार्थीवृत्ती नको. आणि स्वभाव, अशी स्वभाव म्हणजे त्याला म्हणता येईल क्षत्रिय कर्म. आता पुढे कृषी गोरक्ष वाणिज्य वैश्य कर्म स्वभावजम परिचर्यात्मकम कर्म शूद्रस्यापि स्वभावजम. शूद्राचा स्वभाव काय आहे? म्हणजे कामगार वर्ग. कृषी, गोरक्षा आणि व्यापार हे वैश्यांचं स्वभाव, वैश्य क्षमा करा, वैश्यांचे स्वभावजन्य कर्म आहे. आणि श्रम
व इतरांची सेवा करणे हे शूद्रांचे कर्म आहे. दोघांचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. वैश्य शूद्र म्हणजे काय 44 श्लोकामध्ये. तर वैश्य म्हणजे कोण? कृषी. त्याला शेती वगैरे करेल, गाईचं रक्षा करेल आणि व्यापार वगैरे पैशाचा त्याला देवाणघेवाण राहील. कारण ब्राह्मणाला पैसे हाताळता येत नाही, त्याला समजत नाही किती आला नफा, किती तोटा झाला. क्षत्रियाला कळत नाही, क्षत्रिय तर पैसा नाही, ताकद. आणि वैश्य त्याचा पैशावर खेळ करतो. हे तुला दंड देईल, एवढे पैसे, बरं किती पैसे आहे का, लाभ होईल. अशा प्रकारे गुण आपण ओळखले पाहिजे. आणि शूद्र म्हणजे कोण? सगळ्यांची सेवा करेल. आता वैष्णव म्हणजे या सर्वांच्या पलीकडे आहे. पलीकडे आहे म्हणजेच वैष्णव शूद्राचं म्हणजे सेवा पण करतो. वैश्य म्हणजेच गायची सेवा, गोशाळा आणि व्यापार, कधी पुस्तक वितरण करणं वगैरे, स्टॉलवर उभं राहणं, बसणं, ते पण वैश्य करतो, म्हणजे वैष्णव करतो. आणि क्षत्रिय कधी कधी लढावं लागतं, कधी कोणाशी भांडण म्हणा, काही प्रचार कार्य आहे, तो क्षत्रियाचं काम आहे ना. आणि कधी युद्ध का म्हणजे बोलणं, दक्ष राहणं, मॅनेजमेंट, ते क्षत्रियाचं काम वैष्णव करतो. आणि ब्राह्मणाचं काम प्रचार कार्य, अध्ययन, सात्विकपणा, विचार विमर्श, बुद्धिमत्ता, असे सर्व जी भूमिका आहे तो एक वैष्णव करतो. म्हणून वैष्णव या चौघांच्या पलीकडे आहे. थोडक्यात एक विषय निघाला म्हणून की आता समजा असं एक समाज आहे, तर एका समाजामध्ये 1000 लोक जर आहे, समजा एक असं मोठा सोसायटी आहे वगैरे, तर 1000 लोकांच्या समाजामध्ये एक ब्राह्मण पाहिजे, 9 क्षत्रिय पाहिजे, 90 वैश्य पाहिजे आणि 900 शूद्र पाहिजे, म्हणजे कामगार वर्ग. त्या ठिकाणी म्हणजे क्षत्रिय पण असणं आवश्यक आहे, वैश्य व्यापार पैसा पण पाहिजेच आणि सेवेकरी पण पाहिजेत. म्हणजे त्याला, आणि ब्राह्मण एकच पाहिजेत, म्हणजे बुद्धिमान लीडर त्याला म्हणता येईल. थोडक्यात लीडर एकच असतो. आणि नंतर त्याला रक्षा करणारे 9 लोक आहे ना, नवरत्न, 9 मंडळ असतं ना काही लोकांकडे, पाहिलं असेल आपण. आणि नंतर त्याला वैश्य व्यापारी देवाणघेवाणसाठी पैसा लागतो ना सर्वांचं, मग 90 लोक व्यापार देवाणघेवाणसाठी असेल आणि 900 लोक सेवेला पाहिजे. ही सेवा, हे डिपार्टमेंट, ते डिपार्टमेंट, भरपूर राज्य सांभाळण्यासाठी. तर एका 1000 लोकांच्या समाजामध्ये 1, 9, 90 आणि 900, याला म्हणतात समतोल. पण बऱ्याचदा होतं काय गडबड, कधी कधी आपल्या बघतो आपण आपल्या सोसायटीमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी मंदिराच्या परिसरात काय होतात, 900 ब्राह्मण, 90 क्षत्रिय, काय ते भांडणच करतील. आणि काय मग ते ब्राह्मण बुद्धी लावतात, फक्त बुद्धी लावणं डोक्यामध्ये, हे याचं डोकं खायचं, त्याचं डोकं खायचं. आणि 90 ते क्षत्रिय असतील, लढाई करत बसतील. आणि 9 वैश्य, थोडेफार लोक पैसे कमवतात, खर्च आहे, मग अडचण येते. आणि शूद्र किती, फक्त सेवेकांना एकच, माझी सेवा कर, याची सेवा कर, त्याची सेवा कर, कोणाकडे सेवा करणार, तो जातो डोकं दुखी, अरे बापरे काय करू, आणि गेला पडून. अशा प्रकारे समस्या होते आहे. त्याला म्हणतात समतोल नाही, समन्वय नाही. सगळे लोक जर लीडर झालेत, सगळे जर डॉक्टर झालेत, पेशंट कोण बनेल? कोणतरी पेशंट बनला पाहिजे ना, कोणतरी कंपाऊंड बनला पाहिजे, कोणतरी डॉक्टर झाला पाहिजे. अशा प्रकारे समाजामध्ये या सर्व गोष्टी सुनियोजित होण्यासाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची चौघांची बरोबर समतोल राखणं आवश्यक आहे. थोडक्यात असं म्हणतात, एक आमचा फॉर्म्युला आहे, रिस्पेक्ट ऑल, हिअर 10, फॉलो 1. सगळ्यांना सन्मान करा, 10 लोकांचं ऐका आणि एकाचं पालन करा. आपण सर्व जर असं काहीतरी सगळ्यांचं ऐकत बसू, सगळ्यांचं पालन करत बसू, तर आपण प्रगती करू शकत नाही. सर्वांना सन्मान करा, 10 लोकांचं ऐका, जे काही काउन्सिलर, शिक्षा गुरु अनेक असतात, आणि गुरुवर्य किंवा काउन्सिलर एखादी, आपला अध्यक्ष वगैरे, जे त्यांचं पालन करा, फॉलो 1, एकालाच पालन करणं आवश्यक आहे. म्हणून हे समाजामध्ये ते ब्राह्मण, ज्याला ज्ञान आहे, त्याचं आपण पालन करणं, आदर्श ठेवणं आवश्यक असतं. समजलं? हे एक परिवार असा असला पाहिजे, समाज 1000 लोकांचा, त्यानुसार आपण तुलना विभागणी करणं आवश्यक आहे. जायचं पुढे, थोडंसं पुढे जाऊया, हा एक भाग आपण संपू. 45वा श्लोक, यामध्ये स्पष्टीकरण पुढे करण्यात आलेले आहे. स्वे स्वे कर्मण्य भीरता संसिद्धिं लभते नर, स्वकर्म निरता सिद्धिं यथा विंदती तत् शृणु.
आता भगवंत बघा बऱ्याच श्लोकामध्ये शृणू शृणू, ऐक बरं, ऐक बरं, इथे जायचं बरं, ऐक बरं. म्हणजे आता महत्वाच्या गोष्टी या विषय बदलतायत हळूहळू, म्हणून ऐक ऐक असं म्हणतात भगवंत. आपापल्या कर्माच्या गुणांचे पालन करून प्रत्येक मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकतो. हे कसे शक्य होते याविषयी आता माझ्याकडून ऐक. आता हे कसं सिद्ध होतं, कर्मसिद्धी वगैरे कशी प्राप्त होते हे आता आपण पाहिलं आहे. आता मग याचा स्रोत काय आहे, याचा उगम काय आहे, याचे सर्वात आधी कोण आहेत ते भगवंत आता पुढच्या 3 श्लोकात आपल्याला सांगतील. 46, 47, 48 यामध्ये आपण पाहू आणि मग थांबू. चालेल? त्या ठिकाणी पाहता, म्हणून आपापल्या कर्मानुसार आपापल्या गुणानुसार आपण कार्य करणं आवश्यक आहे. तर तो स्वे स्वे कर्मण्य, त्या गुणाचं पालन करायचं, मग आपण सिद्धी करू शकतो. तर एखादी वैश्य आहे आणि तो लढायला गेला, तो काय विचार केला माहिती का? तो विचार, अरे एवढं दारुगोळा करायची गरज काय, एवढं बंदूक ते विनाकारण वाया चालली आहेत, एकच गोळी मारून ना आपण. पण समोरचा 2-4 गोळ्या मारेल त्याचं काय, एवढ्या गोळ्या नष्ट करायची गरज काय, वैश्य असा विचार करेल. आणि ब्राह्मणाला समजा आपण जर सेवा करायला ठेवलं समजा एखादी खाली शूद्रासारखं वगैरे, तो विचारेल मी तो एकदम साफसफाई एकदम इतक्या प्रेमाने करत राहील, असं एकदम नियमानुसार काटेकोरपणे तो एकच सेवा करेल, एकच भांड धुत राहील 1-2 तास, बाकीचे कोण धुईल मग? म्हणून तसं ते योग्य व्यक्तीला योग्य सेवा देणं आवश्यक आहे. ब्राह्मण काय म्हणले, नाही नाही हे घाण आहे, माझा हात लागला तो आंघोळ करेल, धक्का लागला की आंघोळ, बुक्का लागला की आंघोळ. कसं होईल ते? 2 तासापासून चालूच आहे सेवा, झाली नाही का? हो नाही नाही, ते हात लागला की आचमन, कपडे धुणं, स्वच्छता, एवढं त्या ठिकाणी जमणार नाही. म्हणून स्वे स्वे कर्म कर्मणी अभिरता समसिद्धीम लभते नर. आपल्या स्वभावानुसार गुणानुसार कर्म करणं आवश्यक आहे. समजा आता तुमच्या घरचं उदाहरण देतो तुम्हाला स्वयंपाक करायला सांगितला घरच्या माताजींनी प्रभूजींना. प्रभूजी काय करतील, थोडक्यात अनुभव सांगतो मी, जे पाहिलेलं आहे. प्रभूजी करतील ते पोहे, त्यामध्ये एकदम बदा पाणी टाकून ठेवतील. पोह्याचा झाला उपमा, एवढं पाणी टाकलं की त्याचा उपमा झाला, आणि थोडं त्यात जर दही टाकलं तर त्याची कढी होऊन जाईल. अशा प्रकारे ते पोहे करतील. आणि एखाद्या स्त्रीला समजा बाजारात जायचं काम सांगितलं, एखादी कामावरती ड्युटीवरती समजा पुरुषाचं काम सांगितलं, सिलेंडर वगैरे उचलणं, तर एकदा सिलेंडर उचललं की 2 दिवस कंबर दुखते आहे, कमरेचा त्रास सुरू झालेला आहे, तुम्हाला स्वयंपाक करावा लागेल, त्यापेक्षा बाबा आपणच उचलतो मी सिलेंडर, असं म्हणतील प्रभूजी. म्हणून आपल्या आपल्या शक्तीनुसार याच्यानुसार आपलं कर्म करणं आवश्यक आहे. जे जमेल तशा प्रकारे जे वाटून दिलेले आहे नियत कर्म करणं आवश्यक आहे. नाहीतर मग पुन्हा परोधर्म भयावह, दुसऱ्याच्या धर्मामध्ये आपण घुसलो, दुसऱ्याच्या सेवेमध्ये आपण जर टांग अडवली समजा टाकली, तर आपल्याला त्रास होईल आणि त्याला पण त्रास होईल. म्हणून आपण कोणाला जसं आहे तशा प्रकारे आपापलं कर्म स्वे स्वे कर्मण्य अभिरता. समजलं? आता कशा त्या गोष्टी करायच्या आहेत, त्याचा स्रोत कोण आहेत, हे कुठून उगम पावतात ते आपण पाहूया. आहे सगळ्या सोबत? चला मग. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्लोक क्रमांक 46. यथा प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वं इदं ततं स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दन्ति मानवा. सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंतांची पूजा करून मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. श्रील प्रभुपाद की जय. भगवंतांनी बघा सांगितलं आहे की उद्गम, सर्व जीवांचा उद्गम कोण आहे? सर्वव्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून, म्हणजे भगवंतांना पुन्हा मनुष्य आपल्या स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. आता बघा प्रभुपादांचा भाग कशी पद्धत आहे, एका निबंधासारखं प्रभुपाद कसं सांगतात. 15व्या अध्याय सांगितल्याप्रमाणे सर्व जीवे भगवंतांचे अंश आहेत. संदर्भ जोडला ना, सुरुवात कशी केली बा, डायरेक्ट याचं भाषांतर केलं नाही, संदर्भ अडीपुढे विषय परिचय सांगतायत प्रभुपाद. परिचय काय आहे? 15व्या अध्याय सांगितलं की आपण सर्व कोण आहेत, भगवंतांचे अंश आहोत. भगवंत सर्व जीवांचे उगमस्थान आहेत. याला वेदांत सूत्रामध्ये जन्माद्यसे यथा श्रीमद भागवतम या शब्दात पुष्टी देण्यात आली आहे. म्हणून प्रत्येक जीवाच्या जीवनाचा आरंभ भगवंत आहेत. 7व्या अध्यायामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंताने आपल्या बहिरंग आणि अंतरंगात 2 शक्तीद्वारे सर्व काही व्यापलंय. म्हणून मनुष्याने भगवंतांच्या शक्तीसह पूजा केली पाहिजे. बघा आस्तिकवाद, समजलं?
भगवंताची पूजा केली पाहिजे, भगवंतांना मानणं, भगवंत अस्तित्व आहे त्याला म्हणतात अस्तित्वाद. सामान्यतः वैष्णव जेव्हा भगवंतांची त्यांच्या अंतरंगा शक्तीसह पूजा करतात, त्यांच्या बहिरंगा शक्ती म्हणजे अंतरंगा शक्तीचे विकृत प्रतिबिंब आहे, म्हणजे पूर्ण ज्ञान, हे ज्ञान देत आहेत शास्त्राचं, बहिरंग अंतरंग तटस्थ आणि पुढे हळूहळू पुढे सर्व देवतांचे, मनुष्यांचे, प्राण्यांचे भगवंत परमात्मा आहेत. यास्तव मनुष्याने जाणले पाहिजे की भगवंतांचा अंश नात्याने त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणजेच व्यावहारिक उपयोग काय आहे? सेवा करणं. पूर्णतया कृष्ण भावनात होऊन भक्तीमध्ये प्रत्येकाने संलग्न झाले पाहिजे. म्हणजे काय आहे? प्रचार. हीच गोष्ट या श्लोकामध्ये सांगण्यात आली आहे. झालं स्पष्टीकरण. निष्कर्ष बघा, प्रभुपाद किती खासियत आहे. श्रील प्रभुपाद की जय. एकाच परिचयामध्ये प्रभुपादांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत, सर्व समजावून दिलेलं आहे आपल्याला. कळालं? पुन्हा एकदा तुम्ही वाचा, तुम्हाला पुन्हा सांगतो. प्रत्येकाने जाणले पाहिजे की, आता हे आपल्याला व्यावहारिक उपयोग, प्रचार उपयोग, विनिमय कसा याच्या जीवनामध्ये आपल्या उतरवायचं. इंद्रियांचे स्वामी ऋषिकेश यांनी आपल्या विशिष्ट प्रकारच्या कर्मात नियुक्त केले आहेत. जो कर्मामध्ये नियुक्त झाला आहे, कर्माच्या फलाद्वारे भगवान कृष्णाची पूजा केली पाहिजे. कृष्ण भावनेत होऊन त्याने सदैव असा विचार केला तर भगवंताच्या कृपेने सर्व गोष्टी जाणू शकतो. भगवद्गीते संदर्भ दिला आहे. भगवंत सांगतात तेषाम समुद्धरता. स्वतः अशा भक्तांचा उद्धार करण्याचे उत्तरदायित्व भगवंत घेतात. हीच जीवनाची परमोच्च संसिद्धी होय. निष्कर्ष काय आहे? मनुष्य कोणतेही कर्म करीत असला तरी तो जर भगवंतांची सेवा करीत असेल तर त्याला निश्चितच परमसिद्धी प्राप्त होईल. त्याला निष्कर्ष. छोटासा निबंध आपल्याला किती प्रभाने चांगल्या प्रकारे सांगितलं आहे. हे जर आपण पुन्हा पुन्हा थोडंसं तुम्ही 2 वेळा वाचा, तुम्हाला सगळं ते 12 उद्देश समजतील. असं अध्ययन आपल्याकडनं अपेक्षित आहे. चालेल? समजलं आशा करतो. पुढचा श्लोक घेऊ. पुढचा फार प्रसिद्ध श्लोक आहे, पाठांतरासाठी योग्य श्लोक आहेत. श्रेयान् स्वधर्मो विगुणा परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वभावनियतं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम्. जो मगाशी मी उच्चारण केला, संदर्भ सांगितला. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे पराक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. म्हणजे आपलं जे कर्म आहे, ज्यात काही दोष वगैरे असला, समजा असेल नसेल तरी ते पूर्ण करायचं. दुसऱ्याचं जरी चांगलं वाटलं आपल्याला, त्याच्यापेक्षा ते आपल्याला येत जरी असलं तरी ते आपलं कर्म करणं श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. जे स्वभावाने तुम्हाला दिलेले, समजा कोणी शिक्षक असेल, कोणी व्यापारी असेल, कोणी दुकानदार असेल, कोणी एखाद्या नोकर वर्ग असेल, कोणी साफसफाई करत असेल, कोणी काय करत असेल, कोणी गृहिणी असेल, ते आपापलं कर्म श्रेयान, स्वधर्म विगुण, त्यामध्ये विद्वेष जरी असला, पण काय परधर्मात स्वनुष्ठितात, दुसऱ्याचं आपल्याला चांगलं जरी वाटलं तरी ते योग्य नाही. परधर्म भयावह आधी आला त्या श्लोकामध्ये. तर बघा, प्रभुपाद स्पष्ट म्हणतायत, मनुष्याच्या नियत कर्माचे अर्थात स्वधर्माचे विवेचन भगवद्गीतेमध्ये करण्यात आले आहेत. पूर्वीच्या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र यांच्या नियत कर्तव्यांचे विधान त्यांच्या विशिष्ट प्राकृतिक गुणानुसार केलं आहे. मनुष्याने दुसऱ्याच्या कर्माचे अनुकरण करू नये. मोठं वाक्य आहे. जो मनुष्य स्वभावतः शूद्राकडून केल्या जाणाऱ्या कर्माकडे आकृष्ट होतो, तो जरी ब्राह्मण कुळात जन्मलेला असला तरी स्वतः आपण ब्राह्मण आहोत असा खोटा दावा त्याने करू नये. किती स्पष्ट आहे. याप्रमाणे मनुष्याने आपल्या स्वभावानुसार कर्म करावे. भगवत सेवेप्रित्यर्थ केलेले कोणतेही कर्म निंद्य नसते. म्हणजे वैष्णव कोणतेही कार्य करत असेल तर ते निंद्य नाही. ब्राह्मणांचे कर्म हे निश्चितच सत्वगुणी असते, पण म्हणून जो मनुष्य स्वभावतः सत्वगुणी नाही त्याने ब्राह्मणाच्या कर्माचे अनुकरण करू नये. अशा प्रकारे प्रभुपादांनी भरपूर सांगितलं आहे. कोणी राजकीय असेल त्याने राजकीयामध्ये जायचं, त्याने ब्राह्मणाचं अनुकरण करायचं नाही. बा पुढच्या ह्याच्यात पहिली ओळ, भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ मनुष्याने कर्म केलं पाहिजे. कोणासाठी करायचं आहे? संसिद्धीम हरितोषणम. भागवतम पहिला स्कंद. उदाहरणार्थ, अर्जुन हा क्षत्रिय होता आणि विरुद्ध पक्षाशी लढण्यास तो कचरत होता, परंतु असे कर्म त्यासाठी योग्य नाही. म्हणून भीती त्याला मनामध्ये होती. भगवंतांनी भीती काढली, त्याला उपदेश केला आणि त्यांना कर्म करायला सांगितलं. पुढचं उदाहरण पहा.
व्यापारी क्षेत्रामध्येही नफा मिळण्यासाठी व्यापाऱ्याला खोटे बोलावंच लागतं, आणि जर त्याने असं केलं नाही तर त्याला नफा होणं शक्यच नाही. कधी कधी व्यापारी म्हणतो, अहो तुम्ही आमचे नेहमीचे गिराईक आहेत आणि तुमच्या करता म्हणून मी नफा घेत नाही. परंतु मनुष्याने जाणलं पाहिजे की नफ्याशिवाय कोणताही व्यापारी जगू शकत नाही. म्हणून जर एखादा व्यापारी म्हणत असेल की मी आपण नफा घेत नाही, तर तो तरी खोटं बोलतो आहे, पण ते अनिवार्य आहे असं म्हटलं पाहिजे आपण. व्यापाऱ्याला असं वाटता कामा नये की आपण व्यवसाय करतोय, खोटं बोलणं अनिवार्य आहे, त्याला ते वाटत नाही, त्यासाठी स्वभाव असतं ते. म्हणून आपल्या व्यवसायाचा त्याग करावा आणि ब्राह्मणाचं कर्म म्हणून आपापल्यानुसार आपण शास्त्रसंमत नाही. व्यापाराने ब्राह्मणासारखं खद्दम सत्य बोलणं, अहो 10 रुपयाची वस्तू आहे 10लाच विकतो मी आपल्याला, तसं नाही. तर 10ची वस्तू 20ला विकेल आणि म्हणेल 15ला आणली, 5 रुपये नफा करेल, तुम्हाला 15ला घ्या, तुम्ही मित्र आहेत म्हणून. तर अशा प्रकारे त्याने जर म्हटलं 10लाच विकली, त्याचा व्यवसाय चालणार नाही. मग त्याने म्हणून अशा प्रकारे ब्राह्मणाने सत्य बोललं पाहिजे, ब्राह्मणाने फसवता कामा नये. म्हणून अशा प्रकारे हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ते वैश्य शूद्र आहे ना, त्याला महत्व, विविध प्रकारचे यज्ञ आहे, काही हिंसा करणं वगैरे, अशा आपण नंतर वाचा, ते आपण वाचून घ्या. तर बघा पुढचं ओळ, त्याचप्रमाणे स्वधर्मानुसार क्षत्रियाने जर शत्रूचा संहार केला तर त्यामुळे त्याला पाप लागत नाही. म्हणजे एखाद्याने समजा देशाच्या रक्षणासाठी एखाद्याचा वध जरी केला तरी पाप लागत नाही. तिसरा अध्याय त्याचं कर्मयोग स्पष्ट करून वर्णन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाने यज्ञ प्रित्यर्थ म्हणजे भगवान विष्णू प्रित्यर्थ कर्म केलं पाहिजे, स्वतृप्ती करता नाही. निष्कर्ष हाच आहे की, काय निष्कर्ष बघा, प्रत्येकाने आपल्याला प्राप्त झालेल्या विशिष्ट भौतिक गुणानुसार कर्म केलं पाहिजे आणि त्याने केवळ भगवत सेवा म्हणून कर्म करण्याचा निश्चय केला पाहिजे. भगवंतासाठी सर्व कार्य करायचं आहे. समजलं? म्हणजे आपापलं कर्तव्य, ब्राह्मणाने क्षत्रियाने वैश्याने आपले जे गुण असतील. आता बघा असं नाही की सर्व शूद्राचे गुण आहेत, काहींमध्ये प्रचार करायचा गुण असेल, काहींना सेवेचा गुण असेल, काहींना फक्त पैसे गोळा करण्याचा, पुस्तक वितरण तो गुण असेल, आणि काहींमध्ये नाही प्रयोजना आहे, प्रयोजना काही मी फक्त सोडतो, प्रयोजना सोडणं, त्याची सेवा करणं, त्याची रक्षा करणं, तसा गुण असेल. प्रत्येकाच्या स्वभावानुसार त्याच्यामध्ये तो गुण आढळून येतो. तशा प्रकारे त्याने त्याचा उपयोग घेतला पाहिजे, त्याचा लाभ घेऊन तसं कार्य करवणं आवश्यक आहे, त्या सेवेत लावणं आवश्यक आहे. म्हणून म्हणतात, राईट पर्सन ॲट अ राईट प्लेस ॲट अ राईट टाइम ॲट अ राईट थिंग, देन वी गेट द राईट रिझल्ट. म्हणजे योग्य व्यक्ती योग्य वेळेस योग्य कामावर योग्य ठिकाणी योग्यतेनुसार नियोजित केला, त्याला योग्य फळ प्राप्त होतं. म्हणजे तसा व्यक्ती मॅच झाला पाहिजे सगळ्या गोष्टी, नाहीतर कसं होतं मग ते त्रास होतो. मग समजलं? आता आपण हा शेवटचा श्लोक घेऊ 48वा आणि मग थांबू. सहजम कर्म कौन्तेय सदोषम अपि न त्यजेत सर्वारंभाय दोषेन धूमेनार अग्निर इव आवृता. ज्याप्रमाणे धुराने अग्नी आवृत झालेला असतो त्याप्रमाणे सर्व प्रयत्न कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. जसं आग पेटवताना धूर येतोच, तसं कुठलंही काम करताना काहीतरी त्यामध्ये दोष असतातच. म्हणून हे कौन्तेय, मनुष्याने आपल्या स्वभावानुसार उत्पन्न झालेले कर्म जरी दोषयुक्त असले तरी त्या कर्माचा त्याग करू नये. पुन्हा ते वाक्यासारखंच, त्यामध्ये अग्नी, धुरामध्ये म्हणजे अग्नीमध्ये धूर असतोच, त्याचा धूर येतो, तसं कर्मामध्ये सुद्धा, कार्यामध्ये सुद्धा थोडासा दोष वगैरे येईल. काही गोष्टी असतात, अशुद्धपणा असतो, काही समजा त्यात दोष असतो, काही नुकसान थोडंसं होतं, काही ना काही खराब असतं. तसं भाजी नाही का, थोडीशी भाजी वाया जातेच निवडताना म्हणा, थोडं खाली खराब होतेच थोडंफार. तसं पहा, तात्पर्याचं फार मोठं आहे, थोडक्यात फक्त मी वाचतो मुख्य मुद्दे. बद्धावस्थेमध्ये सर्व प्रकारचे कर्म प्राकृतिक गुणांद्वारे दोषी झालेले असतात. समजा एखादा जरी ब्राह्मण असला तर यज्ञ करते वेळी त्याला पशुहिंसा करणं भाग असतं ना. मागे पाहिलं आपण गोमेध यज्ञ, अश्वमेध यज्ञ. व्यापारी समजा किती सदाचित असला तरी त्याला नफा लपवून ठेवावा लागतो, काळा बाजार कधी करावा लागतो. म्हणून शूद्राने कसा धनी वाईट असला तरी त्याला सेवा करावी लागेल, नाही सेवा केली तर धनी प्रसन्न, मालक प्रसन्न होणार नाही. म्हणून त्यांना आपलं नियत कर्म आपल्या स्वभावानुसार उत्पन्न होते, ते केलंच पाहिजे. केल्याने होत आहे रे आधी, केलेची पाहिजे. या ठिकाणी पहा, चांगला दृष्टांत दिलेला आहे, भगवंताने दृष्टांत दिला आहे आणि प्रभुपाद समजून सांगतायत. दुसरा परिच्छेद, अग्नी हा जरी मूलतः शुद्ध असला तरी त्यामध्ये धूर असतोच, तरीही धुरामुळे अग्नी अशुद्ध होत नाही.
अग्नीमध्ये जरी धूर असला तरी सर्व तत्वांमध्ये अग्नीला सर्वाधिक शुद्ध तत्व मानले जातं. म्हणून आपण भगवंतांना अग्नी दाखवतो ना. दिवा दाखवणं म्हणजेच अग्नी. भगवंत तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा. पंचमहाभूतांपैकी अग्नी दाखवणं म्हणजेच ते अग्नी आहे. शुद्ध मानलं गेलं, सर्वात शुद्ध. एखाद्या क्षत्रियाने जर आपले क्षत्रिय कर्म त्यागून ब्राह्मणाचं कर्म ठरवलं, मग उदाहरण पाहिलं आपण, तर त्याला त्याचा दोष लागेल. म्हणून आपापला निष्कर्ष हाच आहे की जसं या संदर्भात अग्नी व धुराचे उदाहरण समर्पकच आहेत. हिवाळ्यात अग्नीतून एखादा दगड बाहेर काढीत असताना मनुष्याच्या डोळ्यांना आणि इतर अवयवांना कधी त्रास होतो, परंतु अशा त्रासदायक स्थितीने मनुष्याला अग्नीचा उपयोग करावाच लागतो. म्हणून त्याला त्रास जरी झाला, काही जरी नुकसान झालं, तर हीच खरी सिद्धी आहे. भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ विशिष्ट प्रकारचे स्वाभाविक कर्म केले जाते, तेव्हा त्या विशिष्ट स्वाभाविक कर्मामध्ये दोषांची शुद्धी होते. दोष हळूहळू शुद्ध होतात, साफसफाई चालू असते ती. याप्रमाणे जेव्हा कर्मफल भक्तियोगामध्ये नियुक्त केल्याने त्याचे शुद्धीकरण होते, तेव्हा मनुष्य अंतरात्मा पाहू शकतो आणि हाच आत्मसाक्षात्कार होय. आता आत्मसाक्षात्कार म्हणजे काय, तर या ठिकाणी हे सांगितलं गेलं आहे की त्याने हळूहळू आपापलं कर्तव्य, आपापलं कर्म चांगल्या योग्य बुद्धीने निश्चयाने करणं आवश्यक आहे. त्यामध्ये त्याचं शुद्धीकरण होईल, त्याच्या गुणांचं शुद्धीकरण होईल आणि तो हळूहळू मग अपलिफ्ट वरती येईल. तमगुण, रजोगुण आणि सत्वगुण, आणि सत्वगुणात सुरू झाला की मग सत्वम सिद्धे प्रसिद्धती. मग तो शुद्ध सत्वावर जाईन आणि योग्य गुण प्राप्त करू शकतो आणि भगवंताची भक्ती प्राप्त त्याला सहजरित्या करता येईल. हे या ठिकाणी आपण समजू शकतो. समजलं? आता कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण थोडं चर्चा करू 5-10 मिनिट, नाहीतर थांबूया. आता पुढे मग या प्रकारे सगळ्यांचा स्रोत भगवंतच आहे. आता पुढे काही वर्णन येईल पुढच्या श्लोकांमध्ये, ते आपण नंतर पाहूया. तर कुठली सर्वोच्च अवस्था आहे, काय आहेत, आत्मसंयम कशा प्रकारे, काय काय गोष्टी त्या महत्वाच्या आहेत 49 नंतर, ते वेगळा विषय थोडासा निघेल. तो विषय आपण वेगळाच असल्यामुळे तो आपण नंतर चर्चा करू, बऱ्याच कालावधीनंतर. कोणाचा काही प्रश्न आहे का? कुठलाही प्रश्न विचारा. यस, रामप्रसाद प्रभू. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभू. 40व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की ग्रहलोक, उच्चतर ग्रहलोक आणि खाली सगळे लोक आहेत, देवदेवता. हा, तर ह्याच्यामध्ये 3 गुणांच्या पलीकडे कोणीही नाही. मग या ब्रह्मांडामध्ये भगवंत आहेत की नाहीत? आता आहेत ना. आता कसं आहे, समजा आता पहा, आपल्या घरामध्ये आपल्या डोळ्यांच्या पलीकडे काही नाही, पण तरी काही गोष्टी असतात की त्या आपल्याला माहीत नसतात. तसंच भगवान सुद्धा या भौतिक जगाचे मुख्य मालकच आहेत, त्यांच्यावर परिणाम होत नाही. जसं जेलर एखाद्या जेलमध्ये बसलेला असतो पण तो कैदी नाही, तो मालक आहे. तसं पहा, कधी कधी मालक आहे ना आपल्या दुकानामध्ये बसून ते जेवण करायला घरी जात नाही, कारण त्याला धन मिळतं ना. तो तिथलेच काहीतरी शेंगदाणे फुटाणे खात असतो. तर का? त्याला धन मिळतं, म्हणजे तो त्याला ते चांगलं वाटतं. तर भगवंत सर्व सृष्टीचे मालक आहेत, त्यांना मालकाने जर काही गोळ्या बिस्किट खाल्लं, काही काजू खाल्ले, त्याला पैसे भरायची गरज नाही, कारण तो अधिक धनासाठी बसलेला आहे. तसं भगवंत या पृथ्वीला त्यांच्यावरती गुणांचा प्रभाव होत नाही. भगवंत आहे म्हणूनच हे पृथ्वी जग चालू आहे. ब्रह्मांड म्हणतो आपण याला, अंड्यासारखा आकार आहे, पण याच्यामध्ये भगवंत आहेत. कारणोदकशाही विष्णू, त्यांच्यापासून निघाले गर्भोदकशाही विष्णू, क्षीरोदकशाही विष्णू आणि परमात्मा क्षीरोदकशाही विष्णू, ते तर आहेच. पण आपल्यावरती प्रभाव होतो, तो भगवंतावर प्रभाव होत नाही. जसं कोळी एखादी झाड आहे ना, काय म्हणतो आपण त्याला, मकडी. कोळी ना, तो जाळं विणतो पण जाळ्यामध्ये अडकत नाही. बाकी जे छोटस माशी असेल, कीटक असतील, त्याच्यावरती ते अडकतात, पण तो कोळी पक्षी अडकत नाही. कोळी जो छोटासा आहे ना कीटक, अडकत नाही. जसं मासा पाण्यामध्ये आहे, त्याचे डोळे उघडे असतात पण तरी त्याला डोळ्यामध्ये पाणी जात नाही. तसं भगवंत या सृष्टीमध्ये असून सुद्धा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही, आणि ते आहे म्हणून सृष्टी चालू आहे. भगवंताने जर सर्व बंद केलं तर सगळं बंद होईल. आपलं पण दुकान बंद, त्यांचं पण दुकान बंद. हा, चालेल प्रभूजी. अरे हो, धन्यवाद, तुम्ही चांगला प्रश्न विचारला. प्रभूजींना उत्तर माहिती आहे, तरी पण प्रभूजी सर्वांसाठी प्रश्न लोकहित आहे ना. चालेल. हा, माताजी विचारा. शुभदा लक्ष्मी माताजी.
हरे कृष्ण प्रभूजी. दंडवत. माझा प्रश्न जरा वेगळा आहे. हो. आता काय म्हणजे अशी घटना घडली आमच्या पाहुण्यांच्याकडे. हा. त्यांचा तरुण मुलगा 23 वर्षाचा, आता 4 महिन्यात डॉक्टर झाला असता. तो आणि वागायला वगैरे सगळं व्यवस्थित होतं म्हणजे त्याच्याकडे. तर ऑन द स्पॉट तो ॲक्सिडेंटमध्ये गेला. कृष्णा. तर ते कुटुंब इतकं कोलमडून पडलेलं आहे, की आता हे जे बरचसं ते ज्ञान मिळवल्यानंतर असं वाटतं, की हे त्यांच्या कर्माचं, पूर्वकर्माचं फळ आहे का, किंवा काही असं काही म्हणजे याचा काही संबंध असतो का? आता कसं माहिती बघा, तुम्हाला पुन्हा सांगतो, थोडं निबंधाचं पद्धत पण आहे. मागचं तात्पर्य मला फार आवडलं. तुम्हाला ते रेकमेंड करतो. बघताना ते वाचत राहा. कुठं तात्पर्य ते नंबर श्लोक काहीतरी होता. हं. 47. क्षमा करा, 47 नाही, 46. 46 तात्पर्य वाचा तुम्ही. त्यात निबंधाची माहिती. जसं माताजी कसं आहे, एखाद्याला सांगताना आपण असं काही समजा दुःखद घटना घडलेली असेल, एकदम त्याला सांगायचं नाही तुझ्या कर्मात होतं हां. म्हणून घडलं असं. हं, हं. ते योग्य होत नाही. त्याला तुमची फिलॉसॉफी बोलताय तुम्ही त्यांना, तरी ते योग्य नाही. त्याला सांगायचं, हो तुमच्या दुःखात आम्ही पण बरोबर. सहभागी आहे. मला सुद्धा दुःख झालं, चांगलं झालं नाही, हे नाही, त्याने असं करत करत मनामध्ये आपण प्रवेश करतो. आणि प्रवेश केल्यानंतर त्याला सांगायचं, मग हो असं होतं, पण काय आहे, भगवंताने ठीक आहे म्हणा, आता झालं तसं झालं, पण आता आपल्या हाती काही नाही, सर्व देवाच्या हाती आहेत. जसं आता स्वीकार करा, हळू दुःख मानून घेऊ नका. आणि अशा वेळेस आपल्याला फिलॉसॉफी तत्व झाडायचं नसतं. बरोबर. आता आपण 2-3 श्लोक सांगणार तुम्ही. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य मादाय पूर्णमेवावशिष्यते. आणि तुमचं कर्म तसं असतील, तुम्हाला त्याचं फळ भोगावे लागेल, तर बरं झालं तुमच्याशी. जे होतं चांगल्यासाठी होत आहे असं आपण म्हटलं तर चांगलं नाही. आपलं ते अरे बाबा कसं आहे नाही, की असं म्हणतील आपल्याला ते. पण अशा प्रकारे आपण त्याच्या दुःखात सहभागी व्हायचं, त्यांना हळूहळू प्रेमाने जवळ घ्यायचं. आम्ही दुःखात सहभागी आहे, ते आहेत, शेवटी झालं असू दे, तुम्ही थोडं सहन करा, पुढचं पहा, दुसऱ्या मुलांचं पहा, घराचं पहा, पतीचं पहा, त्यांच्यासाठी जगा. आणि असं म्हणून बा, आणि शेवटी मग नंतर समजा काही दिवसांनी किंवा काही जर जसं वातावरणानुसार हळू सांगायचं, हळूहळू हा म्हणतो मी, एकदम नाही, की शेवटी आता भगवंत आपण पण एक दिवस जाणारच आहेत आणि दुःख सरांना येतं. आपण हळूहळू देवावर विश्वास ठेवा, भगवंत काहीतरी योजना करतील, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आता गेलं, तुमच्या हाती तर मुलगा नाही आहे, दुःख झालं, ठीक आहे, आता मुलासाठी काहीतरी प्रार्थना करा, त्याची आत्मा सुखी राहील यासाठी प्रार्थना करा. आणि आपण शरीर नाही, आत्मा आहे, जे भगवंताने ज्ञान दिलं ते हळूहळू द्यायचं आपण त्याला, एकदम नको. नाही तर डायरेक्ट आलं की आपण ऑपरेशन असतं तसं नको. त्याला आधी ते मलमपट्टी लावा, गोड गोड 2 शब्द बोला, नंतर इंजेक्शन द्या. बरोबर आहे. चालेल, हळूहळू वाटायचं. आणि कसं त्यांना थोडं समजून घ्यायचं, दुःख थोडंसं चांगली गोष्ट नाही आहे, मान्य आहे, पण शेवटी आता काय करणार, नशिबाच्या पुढे आपण दैवाच्या पुढे जाऊ शकत नाही ना. त्याला सांगा, ते शेवटी दैवामध्ये होतं आपल्या, तसं झालं, घटना घडलेली आहे, आता काय करणार, असं म्हणून त्याला हळूहळू सांगायचं. एकदम पहिल्याच भेटीमध्ये डायरेक्ट तुझ्या कर्माचं फळ आहे असं नको, ते योग्य नाही आहे. आणि त्याला उच्च कोटीचा भक्त पाहिजे. तुकाराम महाराज बरोबर म्हणायचे, बरे झाले देवा निघाले दिवाळ, बाईल वेडी मिळाली. त्यानंतर बरं झालं देवा म्हणे, का झालं चांगलं, त्यामुळे मी भक्ती मार्गाला पक्का आहे. हे भावना कुंती महाराणी काय म्हणतात, संकट येऊ द्या, आपण तर काय म्हणतो, सुख संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तन का, स्वामी जय जगदीश. अरे आपली प्रार्थना उलटी आहे, कुंती महाराणीची प्रार्थना वेगळीच आहे. दुःख दे भगवंता, अशा प्रकारे. म्हणून आपण ते तुलना करा, आपण हळूहळू जायचं. शेवटी माणूस देश काल पात्रानुसार वागायचं, आपण तसं पाहून घ्यायचं. आणि वातावरणात तसं व्यक्तीची परिस्थिती काय, तो जर हळवा असेल त्याला प्रेमाने सांगायचं, जर तो कडक असेल थोडंसं कडक सांगायचं, तशा प्रकारे त्या भाषेत सांगायचं. चालेल, ठीक आहे. हा, त्याला थोडं सांगा, प्रार्थना करा म्हणा, तुम्ही पण त्या मुलासाठी प्रार्थना करा, ते फार मोठं दुःख कोसळलं त्यांच्यावर. ठीक आहे, हरे कृष्णा. बोला प्रभूजी. हरे कृष्णा प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. प्रभूजी, प्रश्न असा होता की ही कलियुगाची सुरुवात आहे आणि भगवंतांनी जी यंत्रणा तयार केली होती की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, तर ही यंत्रणा फिसकटायचं मुख्य कारण काय एवढ्या लवकर? आता कलीच त्याचं मुख्य कारण आहे. कृष्ण स्वदा मे पगोता धर्म ज्ञानादिविस. भगवान सर्व धर्म ज्ञान सर्व घेऊन गेलेत. कारण काय, त्यांना माहिती हे लोक आता काही चांगलं ठेवणार नाही वगैरे व्यवस्थित. जसं म्हणतो ना, मुलं काय करतात, जसं आपण ना इच्छा मृत्यू करतो ना, आता मुलं पुढे चांगले आपलं करतील का नाही गोष्टी काही माहित नाही ना. आपण भक्ती करतो आहे, मुलं भविष्यात करतील का नाही याची गॅरंटी नसते बऱ्याच लोकांना. आपल्याला पण माहित नाही ना करतील का नाही भक्ती मार्गाला. समजा जेवढं आपण करतो आहे, गुरुची सेवा, वैष्णवाची सेवा, तर मुलं करतील का नाही म्हणून आपण
थोडंसं हातचं आवरून घेतो. तसं भगवंताला वाटलं पुढे कर्णाने वगैरे, म्हणून भगवंताने हे ज्ञान दिलं, भागवत पुराण दिलं, नामस्मरण सांगितलं. आणि हे हळूहळू कलीचा प्रभाव वाढत गेला आणि लोक अधर्माचे पालन, धर्माचं पालन सोडत गेले, अधर्माचं पालन करत गेले. त्यामुळे हे वाढलं आहे. ही जी संस्था आहे, ही सिस्टीम आहे, पद्धत, प्रणाली, चातुर्वर्ण हळूहळू कोलमंडली तुटली आहे ना, डळमळीत झाली. त्याचा फायदा मग काही लोकांनी तेव्हा घेतला है ना. आपण ऐकलं असेल पुण्यामध्ये वगैरे काही लोकांनी दुरुपयोग केला आणि त्यांनी ब्राह्मणाला शाप दिला ना, मग ब्राह्मणाचं पतन झालं. कारण त्यांनी काय केलं, शृंगी ऋषीने न पाहता राजा म्हणजेच परीक्षित महाराज, मोठे भगवंताचे भक्त, त्यांना काही न पाहता न विचार करता शाप दिला. त्याचा परिणाम भोगावा लागला. मग ब्राह्मणांचं पतन झालं आणि त्यांना मग हालापेष्टा पुढे भोगायला लागल्यात. जसं उदाहरणार्थ ना भृगू ऋषीने काय केलं, छातीवरती लाथ मारली, लक्ष्मीदेवी नाराज झाली, ब्राह्मणांकडे लक्ष्मी राहणार नाही असा शाप दिला वगैरे. अशा प्रकारे म्हणजे घटना घडत गेल्यात आणि त्याचा परिणाम म्हणून अशा कलियुगाचा प्रभाव वाढत गेला. मग आता कलियुग म्हणजे अति कली वाढेल की धर्माचा ऱ्हास होईल. मग ब्राह्मणाचा ऱ्हास झाला, गायीचा ऱ्हास झाला आणि मग गाय गेली, ब्राह्मण गेलं, गीता गेली. म्हणजे गुरु, गाय आणि गीता हे संपलं. गंगा याचे 4G गेलं, मग 5G आलं, मग नुकसान होत गेला सर्व काही. मग नुकसान झाल्यामुळे झालं काय, मग लोक कलीचा प्रभाव, आता मग हळूहळू फार कलियुग येणार आहेत. पण प्रभुपादांचे ग्रंथ हे 10,000 वर्ष आपल्याला वाचवतील. हळू प्रभुपाद म्हणेत, वर्णाश्रम पद्धत हे आपलं 50% काम बाकी आहे. आणि बघा आपण इस्कॉनमध्ये काय करतो, ब्राह्मणांच्या पलीकडे वैष्णव म्हणजे कोण आहे, तो शूद्र पण आहेत, साफसफाई करतो, टॉयलेट बाथरूम आम्ही पण केलेली आहेत, करतोच मध्ये मध्ये. नंतर आपण वैश्य, पैशाची देवाणघेवाण मॅनेजमेंट वैश्यचं आहे ना, करतो आपण देवाणघेवाण, मंदिराचं अकाउंट बऱ्याचदा पाहावं लागतं. नंतर क्षत्रिय मॅनेजमेंट करावं लागतं कधी कधी, यात्रेची म्हणा, कशाची, मंदिराची, आणि प्रवचन करावं लागतं कधी कधी, अध्ययन करावं लागतं. ब्राह्मण म्हणून आपण 4ही भूमिका पार पाडतो आपण. आजकाल चालू आहे. एखादी वर्कर म्हणजेच शूद्र, नंतर एखादी बिझनेसमॅन म्हणजेच वैश्य, ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजेच मॅनेजमेंट आहे ना, मोठमोठे कॉर्पोरेट, क्षत्रिय, आणि ब्राह्मण म्हणजे टीचर लोक. अशा प्रकारे ही पद्धत आहे. फक्त ती जशी जातीनुसार नाही, ते जरा तेव्हा चुकीचा पद्धत झालेली, लोकांनी दुरुपयोग केलेला आहे. ते राजकारणामध्ये घुसलं आणि सर्व विनाकारण घडत गेलं स्वार्थापोटी. बाकी पद्धत भगवंतानुसार बरोबर आहे. फक्त ते समजा आता कोणी असं नाही, पुन्हा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर तसं नाही, शूद्राचा मुलगा शूद्र नाही, तो बुद्धिमान असेल तर तो ब्राह्मण आहे. मगाशी वाचला पण तात्पर्यात प्रभात म्हणतात तसं आहे. म्हणून आपल्या या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याला ही स्थापना करायची, आपल्याला ज्ञान द्यायचं. ब्राह्मण प्रभात म्हणतात, आपली सोसायटी ब्राह्मण बनवण्याची फॅक्टरी आहे. लोकांना भक्तिशास्त्री काय आहेत, आपल्याला लोकांना ब्राह्मण बनवायचं आहे. त्याने श्लोक कोट केला पाहिजे, लगेच बोललं पाहिजे, निबंध लिहिला पाहिजे, समजून सांगितलं पाहिजे लोकांना. लोकांना ज्ञान नाही, त्यांना कळत नाही काय करायचं, प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या. त्यांना प्रवृत्ती सांगायची आहे, त्यांना समजून सांगायचं असं तसं हे ते आपल्याला ब्राह्मण बनवायचे आहेत. चालेल पण यस, आपण करू प्रयत्न, हळू चालू आहे. आपला अध्ययन करणं आपलं कर्तव्य आहे. यस, चला आता दयामय गौरप्रू परिक्रमामधून बोला. हरी बोल. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रणाम, बोला. खायला आमचे ते हे नेट रेंज नसल्यामुळे कालचा काय प्रोग्राम ऐकता आला ना. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या ना, मी व्हिडिओ पाठवलेला आहे. बर, पाठवलंय का? हो, व्हिडिओ पाठवला ग्रुपवरती. हा, ठीक आहे. हा, ठीक आहे, मग बघतो उद्या. चालेल चालेल. हरे कृष्ण. आता राधा कुंडवर आहे, ते आता क्लास. हो, चालेल चालेल. जय राधा कोण. चला माताजी, सुशलर की माताजी, शेवटचा प्रश्न. बोला प्रभूजी. कालचा आपला प्रश्न राहिलेला सत्यव्रत मुनी. तर मी एका ठिकाणी वाचलं की सत्यव्रत मुनी हे वैवत्स मनू आहेत. बरोबर. हो, आणि तुम्हाला मी व्हिडिओ पाठवला आहे. तुमचा आवाज अडकला, आवाज रेंज नाही माताजी. ओके प्रभूजी, ठीक. हा, आणि व्हिडिओ तुम्हाला पाठवलाय मी. 70 मुलीबद्दल व्हिडिओ पण माझ्याकडे आहेत, कोणाला माहिती असेल तर मी पाठवून देतो तुम्हाला. चालेल, धन्यवाद. तर आपण थांबूया. सर्वांचे विशेष धन्यवाद, आपण सहभागी झालात. आता आपली भेट. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 2 मिनिट थांबा.